हां. तर आता जो काही ह्युमन बीइंगचा जो काही डेव्हलपमेंट दिसायला भेटते याच्यामध्ये तुम्ही लोकसंख्येबद्दल अभ्यास करू शकतात. तर लोकसंख्येबद्दल आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये लोकसंख्या कशा पद्धतीने वाढत गेली आहे, प्रगती कशा पद्धतीने केली माणसांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला क्रांत्या दिसायला भेटतील. 1800 झालेल्या क्रांत्या असतील, औद्योगिक क्रांत्या असतील, नंतर शास्त्रीय क्रांत्या, खूप साऱ्या क्रांत्या आपल्याला दिसायला भेटतात. तर मग या या हे सगळे डेव्हलपमेंटमध्ये नेमकं निसर्गाचा काय विषय होत आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. मग आता जो की पहिला पॉईंट असतो आपला, पहिला पॉईंट जो काही आहे आणि याच्यामधला सिलेबसचा पॉईंट आहे हा. पहिला पॉईंट काय दिसायला भेटतोय, तो पॉप्युलेशन ग्रोथ. तर पॉप्युलेशन ग्रोथ कशा पद्धतीने होते याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे काय म्हणतायत, ते तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये काय काय माहिती देत आहेत मी तुम्हाला मराठी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे म्हणतायत की जे काही मानव जात जी काही आहे पृथ्वीवरती कधी आली, तर ते म्हणतायत की 3 मिलियन वर्षापूर्वी. तो 3 मिलियन वर्षापूर्वी जे काही आपल्याला दिसायला भेटते की ह्युमन स्पेसिस पृथ्वीवरती येते, राईट का. मग नंतर पुढे काय दिसायला म्हणतात बरं का, तो नंतर म्हणतायत की जवळजवळ जे काही आहे अंटिल अबाउट दी 12,000 इयर अगो ह्युमन वेअर मोस्टली हंटर. प्रगती कशा पद्धतीने झाली बघा. म्हणतात काय आहे की जवळजवळ तीन मिलियन अगोदर जे आहे ह्युमन बिईंग अस्तित्वात आली. ठीक आहे. ते खरं आहे का खोटं आपल्याला माहिती नाही, पुस्तकात माहिती आहे, आपण त्याचा अभ्यास करत आहोत. तो 3 मिलियनच्या अगोदर जे काही आहेत ह्युमन बिईंग अस्तित्वात येते. जर 12,000 वर्षापूर्वी जर बघायला गेला तर माणूस जो काही आहे, माणूस स्वतःसाठी म्हणजे माणूस जो काही अस्तित्वात अगोदर आलेला आहे, परंतु त्याचा डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करतोय तर 12,000 वर्षापूर्वी आपल्याला असं कळायला भेटते. शिकार करून जो काही आहे स्वतःचं पालन पोषण करताना दिसायला भेटते. वेअर मोस्टली हंटर अँड गॅदर हू टायपिकली मूव अँड नीड्स फाइंड दी ह्युमन. तो स्वतःच्या जगण्यासाठी तो काय करतोय, शिकाराचा वापर करून जो आहे 12,000 वर्षापूर्वी ही स्टोरी आपल्याला दिसायला भेटते. पहिली दुसरीच्या इतिहासामध्ये आपण बघायचो की ते तुम्हाला ते माणसं दाखवायचे, राईट की नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला शिकारी कशा पद्धतीने करायचे त्याचा अभ्यास आपल्याला दिसायला भेटत होतो. तो टायमिंग जो की 12,000 वर्षापूर्वी जे काही आहे स्वतःच्या पालन पोषणासाठी तो शिकार करत होता. बरोबर. पुढे जर बघायला गेलं तर काय हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन आलं. तो कधी बरं का, तर 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी. सेम आहे. 12,000 वर्षापूर्वीची बात होती, तेव्हा शिकार करून पालन पोषण करत होता. त्याच्यानंतर 10,000 वर्षापर्यंत त्याच्यानंतर थोडा डेव्हलपमेंट दिसायला भेटला. शेतीचा वापर करायला लागला. तो शेती जी काही आहे शेती अस्तित्वात आली. तर आपण म्हणू शकतो की शेतीच्या याच्यामध्ये त्याने क्रांती केली. नंतर पुढे आपण गेलो इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. नंतर दिसायला भेटते की 275 वर्षापूर्वी, जास्त लांब नाही जायचं आहे, 275 वर्षापूर्वी. तो 275 वर्षापूर्वी आपल्याला दिसायला भेटते की इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट. ही सगळ्या गोष्टी काय होत आहेत, तर ॲक्च्युली दिसायला भेटते की ह्युमन बिईंग जो आहे स्वतःच्या नीड्स पूर्ण करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा हे करत असतो, सगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट करत आला आहे. ठीक आहे. तर शिकारीपासून शेतीनंतर जे काय इंडस्ट्रियलच्या झोनपर्यंत आपण आलो. पुढे आपल्याला दिसायला भेटते की आता इन्फॉर्मेशन ग्लोबलायझेशनच्या क्षेत्रामध्ये आपण पोहोचून गेलो. तो तुम्हाला दिसायला भेटेल की 50 वर्ष 1970-1950चा पुढचा जो टाईम आहे तेव्हा आपल्याला काय दिसायला भेटते, कम्युनिकेशनचे माध्यम चांगले तयार झालेत, राईट. नंतर आपल्याला दिसायला भेटणार की इन्फॉर्मेशन आणि ग्लोबलायझेशन वगैरे म्हणत असतो. इन्फॉर्मेशन आणि ग्लोबलायझेशनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा माणसाने प्रगती करायला सुरुवात करून दिली. ठीक आहे. तो अशा पद्धतीने जी काही वाटचाल माणसाची होत आलेली. ठीक आहे. तो कशा पद्धतीने माणसाची शिकारीपासून एखादी इन्फॉर्मेशन ग्लोबलायझेशनपर्यंत कशापणे दिले त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये बात दिलेली. नंतर पुढे काय दिसायला भेटते बरं का, आता तर पुढचा पॉईंट जर बघायला गेलं तर जी काही पुढचा पॉईंट आपल्याला काय म्हणतात की आपल्या जे काही गरजा आहेत सो प्रोव्हाइड मच मोर एनर्जी न्यू टेक्नॉलॉजी विथ दी अल्टर ऑर कंट्रोल मोर प्लॅनेट टू मीट अवर बेसिक नीड इन्क्रीज इन डिमांड. बरोबर. तर लोकांच्या गरजा जे काही आहेत, आता तुम्हाला काय दिसायला भेटते, बात जी काही आहे जेव्हा पृथ्वी तयार झाली तिथून तर आतापर्यंत लोकसंख्येची वाढ आपल्याला खूप जास्त दिसायला भेटते. जशी लोकसंख्येची वाढ होते, लोकांच्या गरजांची वाढ पण दिसायला भेटत असते. लोकांच्या मागण्या वाढत आहेत, लोकसंख्येमध्ये पण वाढ दिसायला भेटते. तर खूप सारी आपल्याला काय दिसायला भेटते की मूलभूत गरजा जे काही आहेत, मूलभूत गरजा म्हणा किंवा मागण्या म्हणा, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला लागते काय, ऊर्जा. तो अधिक ऊर्जाची गरज पडणार आहे आणि किंवा नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला शोधणं जरुरी आहे. त्यामुळे आपली पृथ्वी जी काही आहे खूप सारे चेंजेस आपल्या पृथ्वीमध्ये दिसायला भेटत असतात. तर मी ते सांगतोय की लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांच्या गरजा वाढल्यामुळे लोकांनी जे काही आहे ऊर्जेची गरज पडायला लागली. त्यामुळे लोकांनी नवीन टेक्नॉलॉजीचा शोध लावला. ठीक आहे. तो नवीन शोध लागला. जशी पृथ्वीची डेव्हलपमेंट तुम्हाला दिसायला भेटणार आहे, तो कलर बदलत चालला आहे असं म्हटलं तरी चालेल. पूर्ण पृथ्वी आपली बदलत चालली आहे बनल्यापासून तर आतापर्यंतची बात. नंतर पुढे काय बरं का, तो या पॉईंटमध्ये तुम्हाला काय म्हणतायत ते आता की ॲक्च्युली आता टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे असं पण घडू शकते. बात काय या पॉईंटमध्ये काय सांगतायत ते बघा. ऑलो एक्सपान्शन ऑफ द ह्युमन पॉप्युलेशन मोस्टली बिकॉज ऑफ द इन्क्रीज फूड सप्लाय ऑर लॉंगर लाईफ स्पॅन. तर जी काही लोकसंख्या ही पृथ्वीवरती लोकसंख्या वाढीस नेमके कोणते कारण दिसायला भेटतात. एक तर आपल्याला बेसिक कारणं माहिती आहेत की लोकसंख्या वाढ का होते. तो लोकसंख्या वाढ का होते याचं बेसिक कारण आपल्याला माहिती आहे. यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, यांनी म्हटलेलं आहे की बाबा लॉंगर लाईफ स्पॅन हे सुद्धा एक रिझन आहे पॉप्युलेशन
इन्क्रीजसाठी. तर पॉप्युलेशन इन्क्रीजसाठी बरेचसे कारण आहेत, त्याच्यामध्ये लॉंगर लाईफ स्पॅन, नंतर इन्क्रीज द फूड सप्लाय, तो असे काही कारण आपल्याला दिसायला भेटत असतात. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तो शेवटचा पॉईंट इंट्रोडक्शनमध्ये, increase the human environment impact because of the increase in resource use and नंतर पोल्युशन आणि एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. तो आपल्याला काय दिसायला भेटते की माणसाचा जो तुम्हाला दिसायला काय भेटणार आहे, माणसाच्या हे वाढत्या लोकसंख्येमुळे जे काही नॅचरल जे काही आपले सोर्सेस आहेत, तो नॅचरल सोर्सेस पण वाढणार आहेत, म्हणजे नॅचरल सोर्सेस पण जास्त यूज केले जाणार आहेत. तो नॅचरल सोर्सेस जास्त यूज केले जातील, त्याच्यामुळे आपल्याला इन्व्हायरमेंटलचा जो इम्पॅक्ट आहे तो पण जाणवायला लागणार आहे. राईट. तर ते सांगता येते की बाबा हो, की संसाधनाचा जो काही वापर आहे त्याच्यामुळे काय होतं, जे प्रदूषण आहे ते प्रदूषण आपल्याला दिसायला भेटते, पर्यावरणामध्ये जे डिग्रेडेशन होते ते आपल्या नजरेमध्ये येत असते. ही बेसिक गोष्ट आहे, याच्याबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाणार नाही. हे असले काही क्वेश्चन पडणार नाही की कधी विकास झाला किंवा काय झाला, पण आपल्याला दिसायला भेटते की या चॅप्टरमध्ये नेमकं काय, माणसाचा विकास कशा पण झाला, लोकसंख्येची वाढ कशी होते, डेव्हलपमेंट कोणत्या गोष्टींच्या झाल्यात, लोकसंख्येची वाढ कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्या वाढीचा परिणाम काय होणार आहे इन्व्हायरमेंटवरती, हा चॅप्टर आहे. याला मानवी विकास म्हणून मी चॅप्टरचं नाव दिलेलं आहे. मग आता या पुढच्या तक्त्यामध्ये त्यांनी काय माहिती दिली, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देतो याच्यात काय. तर इथं त्यांनी सांगितलं आहे काय बरं का, की जेव्हा ॲक्च्युली सुरुवात जेव्हा झाली, इसवी सन त्यांनी दिलेलं आहे इथं, तो इथं त्यांनी दिलेले इथून बघा. सो बाय फर्स्ट ख्रिश्चन एरा देअर वेअर मोर दॅन 170 मिलियन ह्युमन बिईंग ऑन द अर्थ. तर जे टायमिंग बघा काय, फर्स्ट ख्रिश्चन एरिया, राईट का, तो एरा तो टाईम आहे, त्याला इसवी सन 1 म्हणतो आपण, इसवी सन पूर्व, राईट का, तो इसवी सन 1 पर्यंत ख्रिश्चन एरिया जो काय आहे, तेव्हा आपली लोकसंख्या जी होती पृथ्वीवरती ती 170 मिलियन. तर हे आता का लक्षात घ्यावं लागतं तुम्हाला माहिती आहे का, क्वेश्चन कसाही बनला तरी मदत होऊन जाते की त्या टाईममध्ये लोकसंख्या होती तरी किती, त्याच्यावरून क्वेश्चन बरोबर डील होऊन जातो. तो 170 मिलियन ह्युमन बिईंग, 170 मिलियन ह्युमन बिईंग आपल्याला पृथ्वीवर दिसायला भेटली होती फर्स्ट ख्रिश्चन एरियाच्या टाईममध्ये. पुढे दिसायला भेटलं काय बरं का, तर नंतर जे आहे स्किल ऑल टूल्स हळूहळू गोष्टींमध्ये हे व्हायला लागली, राईट. तर त्याच्यानंतर आपल्याला दिसायला भेटणार की लोकसंख्येमध्ये वाढ कशा पद्धतीने होते. तो बघा, कौशल्य म्हणा, साधनं म्हणा, त्याच्यामुळे आपल्याला दिसायला भेटतात की लोकसंख्येमध्ये वाढ भरपूर व्हायला लागली. वाढ कशी व्हायला लागली बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे. हा लास्टवाला पॉईंट आपण बघूया. नेक्स्ट 1000 इयर, तो कुठपर्यंतची बात होती बरं काही, बाय 1000 CE, तो 1000 CE इसवी सन पूर्व म्हणतो आपण, तेव्हा आपल्याला काय दिसायला भेटते बरं का. सो लेट फास्टर ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन वुड इंडिकेट द ॲडिशन ऑफ मोर दॅन 100 मिलियन मेंबर टू दी रेस, ह्युमन रेस. लोकसंख्येची वाढ कशा पद्धतीने होते आणि कशामुळे होते याची बात इथे दिलेली आहे. नंतर पुढे म्हणतात की अजून या टायमिंगच्या पुढे नेक्स्ट 1000 इयर आपल्याला खूप जबरदस्त वाढ दिसायला भेटते. 300 मिलियन ते 6000 मिलियन एवढी लोकसंख्येमध्ये वाढ दिसायला भेटत असते. ह्युमन पॉप्युलेशन इन्क्रीज 2000 मिलियन इन अ स्पान ऑफ 25 इयर बिटवीन द 1975. बघा, हा वाला पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे, बाकीचं काही नाही. लोकसंख्येची वाढ होते, कशा पद्धतीने वाढ होते, तर सुरुवातीला वाढ कमी होता. सुरुवातीचा लोकसंख्येचा वाढचा रेट कमी का होता, कारण की मरण्याचा रेट पण जास्त होता. आता मरण्याचा रेट जास्त कधी असेल, ज्या ठिकाणी कौशल्य नावाचा प्रकार नाही आहे, ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नावाचा प्रकार नाही आहे, ज्या ठिकाणी मेडिकल फील्डमध्ये काही नॉलेज नाही आहे. तर या केसमध्ये लोकसंख्येची जी वाढ होताना दिसायला भेटते, त्याचप्रमाणे मला घट होताना पण दिसायला भेटत असते. त्यामुळे एवढी लोकसंख्या सुरुवातीच्या टायमिंगमध्ये वाढली नाही, परंतु ज्या पद्धतीने स्किल डेव्हलप व्हायला लागली, टेक्नॉलॉजी यायला लागल्या, मेडिकल फील्डमध्ये वाढ व्हायला लागली, तर तेव्हा आपल्याला काय दिसायला भेटते, लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. तर तुम्हाला जर कोणी विचारलं की लोकसंख्येमध्ये वाढीस कारणीभूत काय काय, तर तुम्ही काय म्हणणार, तर लॉंगर लाईफ स्पॅन हे कारण झालं. नंतर तुम्ही म्हणणार की लोकांच्या टेक्नॉलॉजी काय आहेत, स्किल टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट झाल्यामुळे आपल्याला वाढ दिसायला भेटत असते. तर असे खूप सारे रिझन आपल्याला देता येत असतात. ठीक आहे. म्हणता यांनी काय म्हटलं की 1975 पासून तर 2000चा जो टाईम 25 वर्षाचा घेतला ना, तर तुम्हाला जवळजवळ 200 मिलियन म्हणजे काय, मिलियनचा मिनिंग होतो 10 लाख. तर 200 × 10 लाख, 200 × 10 लाख एवढी लोकसंख्येचा आपल्याला वाढ दिसायला भेटत असते. फक्त 25 वर्षामध्ये एवढी पॉप्युलेशनचा वाढ दिसायला भेटत असतो. तो इंट्रोडक्शनमध्ये सांगायचं तात्पर्य एवढं दिसायला भेटते की पृथ्वी बनल्यापासून तर आतापर्यंतची बातमध्ये आपल्या लोकसंख्येच्या वाढीसोबत बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप होताना दिसलेल्या आहे. पृथ्वीचा कलर आपल्याला बदलताना दिसायला भेटतोय. आता काही टर्मिनॉलॉजी आहे, त्या टर्मिनॉलॉजी पण बघून घेऊया. या टर्मिनॉलॉजी तुम्हाला भूगोलमध्ये पण लागत असेल. ॲक्च्युली भूगोलचा सिलेबस नाही, याचा अर्थ असा नका करायचा. प्रश्न आपण स्वतः बनवून घ्यायचा की समोरचा माणूस तुम्ही क्वेश्चन काय बनवणार आहे. ठीक आहे. तर आता बघा बरं काय, बर्थ रेट ज्याला आपण नॅटॅलिटी म्हणतो, तो बर्थ रेट जे काय असेल ते नॅटॅलिटी वगैरे काय उच्चार करायचा ते करा. बर्थ रेट काय असणार आहे बरं का, बर्थ रेट कोणाला म्हणतो आपण मराठीमध्ये, याला जन्मदर वगैरे म्हणतात. ठीक आहे. तो जन्मदर काय असतो बरं का, समजा आपण या वर्षाची बात करूया, साल चालला आहे 2022, तो साल चालला आहे 2022. आपण काय करत असतो, 2022ची जी लोकसंख्या आहे, 2022ची लोकसंख्या कुठला, मिडल टाईम म्हणजे काय, तुम्ही म्हणणार जून. तर जून 2022ला
जून 2022ला पर्टिक्युलर कोणता तरी मी मिडल टाईम घेतो डायरेक्ट 365 दिवसापैकी जो मिडलचा टाईम आहे तो मिडलचा टाईम मी कोणत्या तरी टाईमवरती मी आपल्या भारताची बात करतोय. आपल्या भारताची मी लोकसंख्या बघितली आणि ती लोकसंख्या मला कळाली. ठीक आहे, ती काहीतरी लोकसंख्या आली, समजा आली 140 करोड. ठीक आहे, तो 140 करोड जी काही ना 140 करोड लोकसंख्या आली समजा, जर तरची बात करू आपण, तर मला दिसायला भेटलं की 2022 जो काय आहे 2022चा जो मिड टायमिंग होता जूनचा, तर तेव्हा मला दिसायला भेटले की 140 एवढी लोकसंख्या दिसायला भेटते. मग आता आपल्याला काय दिसायला भेटेल की 2022 ठीक आहे, 2022 सुरू झाल्यापासून 2022 संपल्यापर्यंत तुम्हाला नाही वाटत का या एका वर्षामध्ये स्टार्टपासून तर संपल्यापर्यंत या पूर्ण एअरमध्ये आपल्याला काय दिसायला भेटेल, बरेचसे नवीन जे काय आहे नवीन बाळं जे काय जन्माला येणार आहेत, बरोबर. तर नवीन बाळं आपल्या जन्म म्हणजे मी काय म्हणतोय की इथं आपल्याला काय दिसायला भेटणार आहे की याच्यामध्ये आपल्याला जन्मदर पण दिसायला म्हणजे जन्म जे काय आहे लहान बाळांचा जन्म होताना दिसायला भेटतोय. तर ती संख्या किती झाली, तर भारताची आपण बात करत आहोत. भारतामध्ये 2022 स्टार्टपासून तर 2022 संपेपर्यंत हा पूर्ण वर्षाच्या टाईममध्ये लहान बाळं खूप सारे जन्माला येणार आहेत. मग आता त्यांची संख्या किती आहे, त्यांची संख्या समजा X आहे. ओके, तर त्यांची संख्या किती आहे, X आहे. आणि 2022चा जो हा वर्ष होता याचा मिड टायमिंगची लोकसंख्या तुम्ही टोटल लोकसंख्या काउंट केली आणि ती लोकसंख्या पण तुमच्याकडे आहे. मग आपण काय करत असो की समजा जे लहान बाळं जन्माला आली ती बाळं होती Y, जो टोटल पॉप्युलेशन होता ॲट अ मिड टाईम, तो टोटल पॉप्युलेशन मिड टाईमला काहीतरी होता एवढावाला, तो आपण काय करत असतो याच्यानुसार आपण जन्मदर काढत असतो. आता जन्मदर काय कोणाला म्हणतो बरं का, आपण जन्मदर कोणाला म्हणतो की 1000 पॉप्युलेशनसोबत. आता काय होतं बरं का, तर तुम्हाला सांगितलं मी X ही व्हॅल्यू कोणती आहे, 2022चे मिड टायमिंग जो आहे तेव्हाची ती पॉप्युलेशन आहे. मग तेव्हाची पॉप्युलेशन किती होती समजा, तर तेव्हाची पॉप्युलेशन होती 140 करोड. तर 140 करोड तेव्हा होती. मग 140 करोड आपल्याला तेव्हाची पॉप्युलेशन दिसायला भेटते. आता मी जर तुम्हाला बोललो की 140 करोडला 1000 अशा तुकड्यामध्ये करा. एक लक्षात आलं का मी काय बोलतोय, 140 करोड या संख्येला कितीमध्ये करा, तर 1000 याचे तुकड्यामध्ये करा. मग तुम्ही काय करणार बरं का, 140 करोड जे काही असतील त्याला डिवाइड बाय 1000 करून टाकणार. मग तुम्हाला दिसायला भेटेल तेवढे काहीतरी तुकडे येतील. हे तुकडे काय असतील, हे तुकडे असे असतील जे 1000चे तुकडे आहेत. मग 140 करोडचे किती तुकडे होतील, 1000चे. मी काय बोलतो लक्षात घ्या, 140 करोड या लोकसंख्येचे 1000चे जर का तुम्ही तुकडे केले तर किती तुकडे होतील काहीतरी समजा, तो कितीतरी तुकडे झाले. मग आता आपल्याला काय दिसायला भेटते, लोकसंख्या जी की आहे समजा सांगण्याचा हे करतोय बघा, प्रयत्न करतोय. समजा आपण ना शिकण्यासाठी आपण अजूम करूया 140च घेऊ आपण, किती 140. ठीक आहे, किंवा आपण एक काम करूया, आपण 14,000च घेऊ. समजून घ्या गोष्टीला, समजून घ्या की मिड टायमिंग जो होता 2022चा तेव्हा लोकसंख्या 14,000 होती. तर 14,000 होती, तर मी काय करतोय 14,000ला डिवाइड बाय काय करतोय 1000 करतोय. याचा अर्थ काय की 1000चे किती गट बनतात, तर तुम्हाला दिसायला भेटतील की 1000चे 14 गट बनतात. ठीक आहे, 14 गट बनतात. ओके, आता जे 2000चा जो पूर्ण वर्ष आहे स्टार्टपासून ते एंडपर्यंत नवीन बाल जे काही आहेत ते जन्माला आलेत, तो नवीन जे काही शिशु आहेत ते जन्माला आहेत, किती आलेत, तर ते समजा आलेत. आता आपण समजून घेऊया, ते आले 200. ठीक आहे, समजून घ्या, जर तरची बात करतो 200 आले. मग आता 200 जर का ते आले तर तुम्ही काय करणार, 200 जर का आले तर 200ला तुम्ही काय करणार, 200ला डिवाइड बाय 14 करणार. प्रत्येक गटाला 200ला डिवाइड करणार, म्हणजे 200ला डिवाइड करणार. मग 200 डिवाइड बाय जर तुम्ही 14 केले तर तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू येईल. तर ही जी काही व्हॅल्यू असते याला म्हणतो आपण जन्मदर. लक्षात घ्या, 2022 सालची मिड टायमिंगची जी काही पॉप्युलेशन होती त्या पॉप्युलेशनचा मिड टायमिंगचा जो पॉप्युलेशन होता ती पॉप्युलेशन तुम्ही काउंट केली, त्याचे तुकडे करून टाकले 1000मध्ये तुम्ही तुकडे करून टाकले. पण त्या पूर्ण वर्षामध्ये किती नवीन बाळं जन्माला आलेले आहेत त्या बाळांना तुम्ही काय करतात, तो प्रत्येकाला 1000मध्ये डिवाइड करतात. तो 1000चा पोर्शन जो आहे ना, डिवाइड केले तर तुम्ही 1000 हा 1000 हे 1000 बरोबर की नाही. तो मग आता जेवढी काही हे होती त्या प्रत्येकाला काय करायचे, असे डिस्ट्रीब्यूट करायचे. मग तुम्हाला दिसायला भेटेल की 1000 पॉप्युलेशन सोबत नवीन किती बाळं जन्माला आलेत, तर नवीन जेवढी काही बाळं जन्माला आली असतील त्याला काय म्हणतो आपण बर्थ रेट. तर त्याला बर्थ रेट म्हणतो. तो पहिला फॅक्टर आपल्याला शिकायला भेटतोय बर्थ रेट, राईट. तो नंबर ऑफ द लाईव्ह बर्थ पर 1000 पॉप्युलेशन इन अ गिवन इयर. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये स्टोरी सांगितली, याचा फॉर्म्युला पण पुढे दिलेला आहे. आता तुम्हाला क्वेश्चन काय याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन काय विचारू शकतो, मी तर सर्च केला नाही पण तुम्ही ट्राय करायचं, त्याला सर्च करायचं काय बरं का, की जो की इंडिया आहे, इंडियाचा 2022चा जो काही जन्मदर आहे, राईट का, तो बर्थ रेट जो आहे भारताचा जो जन्मदर आहे तो किती आहे, तो तुम्ही शोधायचा प्रयत्न करायचा आणि त्या ट्राय करायचा नेमका त्याचा मिनिंग काय होतो. ठीक आहे, तो झाला हे बर्थ रेट. जे काय इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतोय नॅटिलिटी वगैरे आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला पण पुढे आहे, पुढे जाऊन बघून घ्या. आता पुढचा असो डेथ रेटला आपण मॉर्टॅलिटी म्हणतो. मॉर्टॅलिटी रेट काय असणार आहे, सेम जो फंडा मी मागे लावला तो फंडा तुम्हाला लावायचा आहे. आता काय फंडा लावायचा बरं का, द नंबर ऑफ डेथ पर 1000 पॉप्युलेशन
इन अ गिवन इयर. जी टोटल पॉप्युलेशन आहे ती मिड टायमिंगमधली घ्यायची. तर टोटल पॉप्युलेशन जेवढी काही असेल तिला काय करायचं, 1,000च्या तुकड्यामध्ये डिवाइड. सो 1,000च्या तुकड्यामध्ये डिवाइड करून टाकायचं, राईट. किंवा याचा फॉर्म्युला कसा बनवतो मी, डायरेक्ट सरळ सरळ फॉर्म्युला बनवतो बघा. जे काही इथं दिलं आहे बघा, हा फॉर्म्युला जो काही आहे असं तुम्ही अप्लाय केला तर बरं होऊन जाईल. हे वाला बघा, ठीक आहे. तो त्या वर्षामध्ये लहान बाळाचे जन्माला आले असतील त्यांची संख्या वरती लिहितोय बी, राईट का. टोटल पॉप्युलेशन जे काय पॉप्युलेशन मिड इयरमधलं ते पॉप्युलेशन खाली लिहितोय. आणि याला 1,000ने जर का मी 1,000ने जर मल्टिप्लाय केलं ना, मला डायरेक्ट सरळ सरळ जन्मदर भेटून जाईल. तर जन्मदरबद्दल तुम्हाला भूगोल वगैरेमध्ये जर का चुकून जर क्वेश्चन कुठे आला तर तेवढी माहिती तुम्हाला भेटायला पाहिजे म्हणून सांगितली. वर्षामध्ये जे नवीन बाळा जन्माला आले त्यांना वरती ठेवलेत. टोटल पॉप्युलेशन इन द मिड इयर ती खाली ठेवली. इंटू 1,000 जर केलं तर डायरेक्ट तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्हाला जन्मदर भेटून जाणार आहे. तो जन्मदर भेटून जाणार आहे. सेम आपल्याला काय दिसायला भेटते, आता मला काढायचं आहे डेथ रेट. तो डेथ रेट जर का आपल्याला काढायचं असेल तर डेथ रेट पण सेमच आहे. काय बरं का, टोटल पॉप्युलेशन जी असेल ती टोटल पॉप्युलेशन खाली ठेवा. टोटल पॉप्युलेशन खाली ठेवा. जेवढे लोक त्या वर्षामध्ये मेलेले असतील, टोटल डेथ जे काय आहे, टोटल डेथ इन दॅट इयर, ते डेथ वरती ठेवा. तो D/P इंटू तुम्ही जर का 1,000 केलं तर तुम्हाला डेथ रेट पण भेटून जाणार आहे. आलं लक्षामध्ये. ते 1,000 लोकसंख्यामध्ये किती लोक मेलीत, 1,000 लोकसंख्यासोबत किती लोक मेलीत, याला काय म्हणून देत असतो आपण, त्याला म्हणून देत असतो आपण डेथ रेट. तो बर्थ रेट आणि डेथ रेट तुम्हाला कळालं का, सांगा बरं का रे. बर्थ रेट आणि डेथ रेट कळालं का सांगा. तर तुम्ही आता तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन काय दिला आहे मी, इंडियाचा बर्थ रेट आणि डेथ रेट शोधून आणायचा, ठीक आहे. तो बर्थ रेट, डेथ रेट, सेक्स रेशो बरेचसे असतात, लिंग गुणोत्तर वगैरे म्हणतो आपण त्यांना. तर ते पूर्ण जे पर्टिक्युलरली आपल्याला लक्षात घ्यायचे भूगोलच्या टाईममध्ये आपण घेणार आहे ते सगळं. तो बर्थ रेट, डेथ रेट जे आहे ते काय असते ते लक्षात आलं. पुढे जाऊया. आता ग्रोथ रेट. आता ग्रोथ रेट काय असते, नंबर ऑफ द डेथ डेथ झालं, ग्रोथ रेट नंबर ऑफ द पर्सन ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द पॉप्युलेशन एअर ड्यू टू नॅचरल इन्क्रीज ऑर मायग्रेशन. बरोबर. आता काय होणार आहे, नवीन बाळा जन्माला येतील, बरोबर. एखादा एरिया घेतला मी समजा, हा पूर्ण भारत देश आपला. या भारत देशामध्ये काय काय घडणार आहे बरं का, एकतर नवीन बाळ जन्माला येतील, राईट का, नवीन बाळ जन्माला येतील, किंवा काही लोक जे आहेत बाहेरच्या देशातून इकडे मायग्रेशन करून येतील. तर टोटल जे पॉप्युलेशन आहे, टोटल पॉप्युलेशन, राईट, टोटल पॉप्युलेशनच्या रिस्पेक्टनं नवीन किती लोक आले किंवा किती लोक गेले ही बात मला दिसायला भेटणार आहे. तो ग्रोथ रेट तुम्हाला काढता येतो. कसा काढतात ग्रोथ रेट, त्याला सांगा बरं का कोणी, कसा काढतात रे ग्रोथ रेट. ग्रोथ रेट कसा काढतो, समजा 2020ला लोकसंख्या किती होती, एक्स. 2022ला लोकसंख्या किती आहे, वाय. त्या भारताची लोकसंख्या. मग मला किती दिसायला भेटेल बरं का, वाय मायनस एक्स. दिस इज अवर व्हॉट, तो दिस इज दी इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. ही इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. मग इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन समजा झेड आला, तो झेड जर काय येतोय तर मी काय करणार माहिती आहे का, मी काय करणार, किती लोकसंख्या वाढते बरं का. सो तो झेड बाय एक्स जर तुम्ही केला तर दिस इज अवर व्हॉट, ग्रोथ रेट. याला आपण ग्रोथ रेट म्हणून देतो. ही बात आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंगमध्ये शिकलेलो आहोत, राईट. सो ही झाली ग्रोथ रेट. मग ग्रोथ रेट काय असते तर लक्षात येईल, नंबर ऑफ द पर्सन ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द पॉप्युलेशन इन द एअर ड्यू टू नॅचरल इन्क्रीज ऑफ द मायग्रेशन. तर त्याला शाब्दिक भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, राईट. तो ग्रोथ रेट झाला. पुढचं डबलिंग टाईम. आता डबलिंग टाईम म्हणजे काय बरं का, डबलिंग टाईम काय असतो, आता मला दिसायला भेटतंय 2022ची जी ग्रोथ रेट आहे ना, ती ग्रोथ रेट काहीतरी आहे, ठीक आहे. तर 2020ला तुम्ही हे पण सर्च करायचं की भारताचा ग्रोथ रेट किती आहे. तर या पर्टिक्युलर टाईममध्ये भारताचा ग्रोथ रेट समथिंग काहीतरी आहे. तर भारताचा ग्रोथ रेट जो ना समजा X% मला दिसायला भेटतोय. तर भारताची लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो आपल्याला X% दिसायला भेटतोय. परंतु आता या घडीला जी पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशन किती वाय. तर 2022चा या पर्टिक्युलर टाईमला जेव्हा मी लोकसंख्या बघतोय ते लोकसंख्या मला वाय दिसायला भेटतोय. आणि लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो X% आहे. ओके, इथपर्यंतची बात. लोकसंख्या वाढीचा दर X% आहे. आता याच रेटला कन्सिडर करून जी एवढी पॉप्युलेशन आहे ती 2Y व्हायला किती टाईम लागेल, तो नंबर ऑफ एअर किती लागतील लक्षात घ्या. सो तुम्हाला मी काय सांगतोय, डबलिंग टाईम म्हणजे काय की आता वाय एवढी लोकसंख्या आहे ना, तर 2Y होण्यासाठी की कोणत्या रेटने, एक्स या रेटने 2022मध्ये जी लोकसंख्या वाढीचा दर आहे ना तो X एवढा % आहे. याच दरला जर का पुढे तुम्ही घेऊन गेले, या दरला जर का तुम्ही लांबवत गेले तर आज लोकसंख्या Y आहे, तर 2Y एवढी लोकसंख्या व्हायला किती एअर लागून जातील. तो जेवढा टायमिंग लागून जातो त्याला म्हणतात डबलिंग टाईम. तर आज जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पटीची लोकसंख्या व्हायला, त्याची दुप्पटीची लोकसंख्या व्हायला किती टाईम पिरियड लागणार, कॉन्स्टंट रेटनं, राईट का. त्याला म्हणतो आपण डबलिंग टाईम. लक्षात आलं डबलिंग टाईम. तो डबलिंग टाईम पण तुमच्या लक्षात येते. द नंबर ऑफ द एअर रिक्वायर्ड टू पॉप्युलेशन एरिया डबल इन द प्रेझेंट द करंट रेट ऑफ द पॉप्युलेशन ग्रोथ, राईट. पुढचा असतो आता कॅरिंग कॅपॅसिटी. आता कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय तुम्ही ऐकत असणार बरं का. आपण काय म्हणतो,
की पृथ्वीवरती लय बोज येतोय, पृथ्वीवरती ना लय बोज येतोय. बोज काय येतो, लोकसंख्या तेवढी वाढते, बरोबर आहे की नाही. परंतु आपण जे काही बुजुर्ग लोक असतात ते काय म्हणतात, एक दिवशी ना पूर्ण पृथ्वीचा सत्यानाश होऊन जाणार एवढी लोकसंख्या वाढते, बरोबर बोलतात, राईट की नाही. तो ॲक्च्युली ती जी टर्म असते तिला म्हणतो आपण कॅरिंग कॅपॅसिटी. तो पृथ्वी जी काय आहे, पृथ्वी किंवा निसर्गाची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते कोणत्या पण जातीला हँडल करायची. जर का मासे, समजा मासे असतील, एखादं मी काय केलं आहे बरं का, मला दिसायला भेटते की एक भांडं आहे, राईट का, इथं दिले मी ते डायग्राम मागं. एखाद्या भांड्यामध्ये ना 2 मासे सुरुवातीला राहत होते, 2 मासे सुरुवातीला राहत होते, एकदम बढिया प्रकारचं नेचर त्यांना भेटत होतं राहण्यासाठी. परंतु 2चे जेव्हा 10 मासे झाले तेव्हा काय दिसायला भेटेल बरं का, जे अन्न त्यांना भेटत होतं त्याची गरज जी आता त्यांना 10 जणांना जे काही आहे अन्न कमी पडणार आहे. मग त्याच्यानंतर काय होतंय, जेव्हा आपण याची ॲक्च्युली या भांड्याची एक कॅपॅसिटी होती, पण त्या कॅपॅसिटीच्या वरती जर का समजा त्या जातीची कोणती जात, माशांची जात मी बोलतोय, तर माशांची जात जर का समजा त्या लेवलच्या वरती जर का गेली तर त्याचे परिणाम खूप सारे वेगळे दिसायला भेटत असतात. तो तेच आहे, तो कॅरिंग कॅपॅसिटीचा मिनिंग तेच होत असतो. तो कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे मॅक्झिमम कॅपॅसिटी. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला हे शिकवलं होतं काय बरं का, तो हायड्रोलॉजीमध्ये मी तुम्हाला सॅच्युरेशन आपण वेपर प्रेशर बघितला होता. तो सॅच्युरेशन वेपर प्रेशर आपण बघत असतो, राईट की नाही. सॅच्युरेशन वेपर प्रेशर म्हणजे काय, मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण त्याला. तो वातावरणाची मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटीला आपण सॅच्युरेशन हे म्हणत असतो, सॅच्युरेशन वेपर प्रेशर. तो सेम आहे, जे काही निसर्ग आहे ना, ते निसर्गाची पण एक मॅक्झिमम कॅपॅसिटी. आज लोकसंख्या एवढी आहे, उद्या लोकसंख्या एवढी होऊन जाणार, उद्या लोकसंख्या एवढी होऊन जाणार, उद्या एक लोकसंख्या एवढी होणार, त्याच्यानंतर लोकसंख्या एवढी होऊन जाणार. तर लक्षात घ्या, एवढी लोकसंख्या कधी होणारच नाही, कारण की एवढी लोकसंख्या झाली का पुन्हा रेट खाली येऊन जाईल. काय होईल बरं का, तो परिणाम दिसायला भेटेल, रोगराई पसरल, लोकांना खायला भेटणार नाही, रोगराई पसरणार आहे, तो पुन्हा सॅच्युरेशन कॅपॅसिटीच्या खाली येऊन जातो आपण. ती बात लक्षात ठेवायला पाहिजे, ठीक आहे. तो बघा बरं का आता काय, तर कॅरिंग कॅपॅसिटी, द मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द स्पेसेस दॅट कॅन एरिया सपोर्ट, राईट का. तो मॅक्झिमम, जसं की तुम्ही सॅच्युरेशन पॉप्युलेशन आठवत असेल तुम्हाला, एखाद्या शहराची सॅच्युरेशन पॉप्युलेशन असते की एवढ्या शहरामध्ये एवढीच मॅक्झिमम लोकसंख्या बसणार आहे, त्याच्या पलीकडे जास्त लोकसंख्या वाढणार नाही, राईट की नाही. सो सेम आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द स्पेसेस दॅट कॅन एरिया सपोर्ट, राईट का. तो एखाद्या एरियामध्ये जास्तीत जास्त किती लोकसंख्या राहू शकते, एवढीच लोकसंख्या राहते, कारण की तो निसर्ग त्याला सपोर्ट करू शकणार नाही. तर ती जी काही मॅक्झिमम लोकसंख्या असू शकते एखाद्या जातीची म्हणा, एखाद्या मानव जात, एखादी माशांची जात, गायाची, बैलांची, जे काही असेल त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत, तर त्याला कॅरिंग कॅपॅसिटी. तो कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑफ दॅट स्पेसेस इन दॅट एरिया कॅन सपोर्ट, राईट. तो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मग याच्यामध्ये काय काय दिसायला भेटेल बरं का, तेच जर का समजा द ग्रोईंग द पॉप्युलेशन हॅज अफेक्ट द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द प्लॅनेट, रिझल्टिंग द नंबर ऑफ द प्रॉब्लेम लाईक द इनॲड्युकेट रिसोर्स. मी तुम्हाला ते सांगितलं ना की कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत समजा माणसाची जात जी काही कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचून गेली, पृथ्वी जी काही ना जास्तीत जास्त समजा 700 अब्जापर्यंत, ठीक आहे, 700 अब्ज किंवा 1000 अब्जापर्यंत पृथ्वीची ना कॅरिंग कॅपॅसिटी आहे. मग तुम्हाला दिसायला भेटतात, तुम्हाला वेगवेगळे परिणाम आहे, कोरोना व्हायरस आणि नवीन काहीतरी वेगळे दिसायला भेटतात, कारण की त्या लेवलपर्यंत आल्यानंतर जी काही आहे ढासळायला लागून जाते, पुन्हा लोकसंख्या काय लागून जाते, तो कारण की तो एरिया त्याला सपोर्टच करत नाही आहे. कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, मॅक्झिमम तेवढं जाईल, त्याच्या पुढे तो एरिया सपोर्ट करणार नाही आहे, ठीक आहे. सो पुढे काय, द ग्रोईंग पॉप्युलेशन हॅज अफेक्टेड द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द प्लॅनेट, इव्हेंच्युअली रिझल्टिंग इन द नंबर ऑफ द प्रॉब्लेम लाईक द इनॲड्युकेट रिसोर्स, स्टँडर्ड लिव्हिंग अँड अनहायजेनिक इम्पॅक्ट सॅनिटेशन फॅसिलिटी. तेच ना, मग तो तुम्हाला कळायला भेटलं की मी कॅपॅसिटी काय असते, डबलिंग टाईम काय असतो, 4-5 टर्म तुम्हाला कळून गेले. बोला कळाला का रे की कॅरिंग कॅपॅसिटीच्या वरती गेल्यानंतर परिणाम काय दिसायला भेटतात, तुम्हाला चांगल्या पद्धतीने परिणाम त्याचे सांगता येतील. कळाला पॉईंट, कळाला का पटापट, जाऊ द्या. त्याला पुढे जाऊ. आता इकोलॉजिकल बॅलन्स. आता इकोलॉजिकल बॅलन्स सिंपल आहे, मी राहतोय आजूबाजूला गाय राहत आहेत, बैल राहत आहेत, पाण्यामध्ये मासे राहत आहेत, सगळे एकदम सुखासोयी समृद्धीने राहत आहेत, नदी चांगल्या पद्धतीने वाहते. हे सगळं जे काही एकदम म्हणजे पिक्चरमध्ये जे आपण बघत असतो, की नदी एकदम बढिया दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये मासे एकदम मस्त हे आहे, तो जुन्या काळामध्ये जे दिसायला भेटतं त्याचीवाली बातमी करत आहे. तो इकोलॉजिकल बॅलन्स कोणाला म्हणतोय, मी सगळे एकदम बढिया राहते असं नाही होते की चला बाबा एखादी जी काही इंडिव्हिज्युअल स्पेसेस आहे, जसं की पक्ष्यांची जात सगळी संपतच चालली. जर का असं घडत असेल की एखादी पक्ष्यांची जात संपत चालली, एखादा पक्षाचा प्रकारे समजा कोणता तरी, तर कावळा आहे समजा, तर कावळ्याची जात जर का सगळी संपत जर का गेली ना, म्हणजे काय, पृथ्वीवरती एक पण कावळा राहत नाही अशी परिस्थिती बनायला लागली, तर आपण त्याला इकोलॉजिकल बॅलन्स म्हणणारच नाही. इकोलॉजिकल बॅलन्स याचा म्हणजे काय होतोय की सगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे सगळ्या व्यवस्थित एकदम सुखसोयीने चालले, पृथ्वी एकदम बढिया पद्धतीने चाललेली आहे. तर तेच द फाईन बॅलन्स दॅट एक्झिस्ट बिटवीन द लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स, फूड्स, वेब्स, इन्व्हायरमेंटल कंडिशन अँड इकोसिस्टीम. तो लक्षात घ्या, जी काही आपली इकोसिस्टीम आहे, इन्व्हायरमेंटल कंडिशन वगैरे, तर आपण म्हणतो ना अन्न साखळी वगैरे, तर अन्न साखळी म्हणा, नंतर अन्न साखळी सगळ्यांच्या प्राण्यांमध्ये अन्न साखळी एकदम बढिया पद्धतीने चालली. असं नाही होते की समजा आता वाघ काय करतोय, वाघ जो काय आहे हरणीला खातोय, मग वाघ हरणीला खाऊन काय हरणीला पूर्ण संपून थोडी टाकतो ना, राईट की नाही. तो वाघ आहे, हरिण पण आहे, सध्याच्या याच्यामध्ये ॲक्च्युली दिसायला भेटते की वाघांची संख्या पण कमी झाली, हरणींची संख्या पण कमी झाली.
झाली. परंतु आपण इकोलॉजिकल बॅलन्स म्हणतो. इकोलॉजिकल बॅलन्स म्हणजे काय, अन्न साखळी पण एकदम बढिया पद्धतीने चाललेली आहे. असं नाही होती की कोणता तरी प्राणी चाललाच गेला बाहेर साखळीमधून, असं नाही. तो अन्न साखळी पण एकदम बढिया पद्धतीने चाललेली आहे. आणि जो पर्यावरण आहे आपलं, पर्यावरणाच्या कंडिशन पण आणि इकोसिस्टम पण एकदम चांगल्या पद्धतीने आहे. तो लिव्हिंग नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये असणारा जो काही बॅलन्स आपल्याला दिसायला भेटतो तो चांगल्या पद्धतीने आहे. अन्न साखळी पण चांगल्या पद्धतीने चाललेली आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन पण आणि इकोसिस्टम पण चांगलं, त्याला म्हणतो आपण इकोलॉजिकल बॅलन्स. तुम्हाला सांगता येईल त्याच्याबद्दल, काही अवघड नाही. तो बघा आता पॉप्युलेशन ग्रोथ रेट, तो पण ग्रोथ रेट आणि पॉप्युलेशन ग्रोथ रेट, तो नेट ॲन्युअल पर्सेंटेज इन्क्रीज इन द पॉप्युलेशन, तो जो काही आहे आता तो ग्रोथ रेट होता, हा पॉप्युलेशन ग्रोथ रेट, फरक आहे, फरक एक आहे लक्षात घ्या. आता हा जो काही ग्रोथ रेट आहे तिथं मी तुम्हाला मायग्रेशन वगैरे पण बोलत होतो शब्द, बघा तिथे काय काय मेन्शन केले, तिथे मेन्शन जे काही केलेलं आहे, द नंबर ऑफ द पर्सन ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड पॉप्युलेशन एअर ड्यू टू द नॅचरल इन्क्रीज ऑर मायग्रेशन, सगळ्या गोष्टीला आपण पकडून चाललेलो आहोत. तो ग्रोथ रेट म्हणतोय मी, रेट म्हणजे पर्सेंटेज येतो नेहमी, राईट. तो एकतर काय होणार आहे, एकतर लोक मायग्रेशनमुळे ॲड होतील किंवा लोकसंख्या दुसऱ्या काय, तो जेवढ्या काही नंबर ऑफ याच्यामुळे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होणार आहे, तो झाला आपला ग्रोथ रेट. पॉप्युलेशन ग्रोथ रेट आपण त्याला म्हणू शकतो, एवढा काही फारसा फरक पडणार नाही आहे. द नेट ॲन्युअल इन्क्रीज इन द पॉप्युलेशन, तो पॉप्युलेशन ग्रोथ रेट आपण त्याला म्हणणार आहोत. आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ रेट आपण बघितलं आहे पॉप्युलेशन फोरकास्टिंगमध्ये, मी तुम्हाला सांगितलं होतं काय बरं का, आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंगमध्ये जो की कर्व असतो आपला, कोणता कर्व असतो सांगा बरं रे, आठवतंय का, कोणता कर्व असतो आपला पॉप्युलेशन फोरकास्टिंगचा जो कर्व असतो लोकसंख्या वाढीचा एखाद्या शहराचा, लॉजिस्टिक कर्व, राईट. तो लॉजिस्टिक कर्व आपल्याला दिसायला भेटते बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग दी पॉप्युलेशन, जी पॉप्युलेशन इन्क्रीज होते ती लॉगॅरिथमिकली आपल्याला इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. तर एक्सपोनेन्शियली ग्रोथ म्हणतात. तर जे काही अभ्यास करणारे असतील या क्षेत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं की जी लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसायला भेटते एखाद्या देशाची, तो बघा देशाची वाढ कशा पद्धतीने झालेली आहे त्याचा आपण ग्राफ बघणार आहोत पुढे, त्याला आपण पिरॅमिड म्हणत असतो, की पिरॅमिड कशा पद्धतीने बनतो त्याच्याबद्दल बघणार आहोत. तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय, द ग्रोथ ऑफ द क्वांटिटी ऑफ द विथ टाइम इन सच दॅट द कर्व रिलेटेड टू द फ्लॅट ऑर बिगिनिंग बट इट्स स्टिपर, बरोबर. आता बघा हा तुम्हाला दिलेला आहे, तो हा जो कर्व तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला सांगितलं आहे इसवी सन पूर्व 500 पासून जर तुम्ही 1650 पर्यंत जर आला तर बघा तो ग्राफ एकदम सपाटच आहे. म्हणजे या टायमिंगमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटते, इथं असं घडते की लोकसंख्या वाढ पण होते आणि जो रेट आहे ना मरायचा रेट, का मरायचा रेट आणि दुसरा कशाचा जन्माला यायचा रेट, तो दोघं रेट आपल्याला सारखा दिसायला भेटतो. त्यामुळे हा ग्राफ इथं सपाट दिसायला भेटतोय. परंतु हे घडते काय, इथं दिसायला भेटते की मरण्याचा रेट कमी आहे, कमी लोक मरत आहेत, पण जन्माला येणारे मोक्कार येते बघा डायरेक्ट स्ट्रेट चाललाय, वाय ॲक्सिसला डायरेक्ट सरळ पॅरलल दिसायला भेटतोय, राईट. तो यात इथून आपल्याला एकच बात कळते की जो काही रेट दिसायला भेटतोय हा जबरदस्त झपाट्याने वाढताना दिसायला भेटतोय, राईट. तो इन्क्रीज इन अ वर्ड, तो लोकसंख्या काय ओव्हर द टाईम, इन्क्रीज इन अ वर्ड ओव्हर द टाईम, तुम्हाला लोकसंख्या कशा पद्धतीने वाढते त्याचा ग्राफ दिलेला आहे. आणि लोकसंख्या ॲक्च्युली कुठून वाढायला सुरुवात झाली ते दिसायला भेटणार 1850, ॲक्च्युली 1850 पासून ही लोकसंख्या आपल्याला वाढताना दिसायला भेटते. असं का घडलं, कारण की 1850ला जेव्हा मी तुम्हाला 275 टायमिंग दिला होता ना, तो 275 ॲक्च्युली 1850च होता. तो 275 वर्षापूर्वी तुम्हाला जेव्हा म्हणतोय मी 1850 पर्यंत नेतोय, 1850च्या पुढे जे आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये युरोप जे काही लोक होते, औद्योगिक क्रांती म्हणतो आपण, युरोपमध्ये औद्योगिक क्रांती वगैरे झाली. तर इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये आपल्याला काय दिसायला भेटते, खूप जबरदस्त डेव्हलपमेंट दिसायला भेटत असते. तर त्याच्यामुळे लोकसंख्येची वाढ आपल्याला दिसायला भेटत असते, ठीक आहे. तो हा ग्राफ जो काही आहे, ग्राफ कशा पद्धतीने वाचतो याला रीड करायचा प्रयत्न करून घ्या. आणि जी ग्रोथ असते, द ग्रोथ ऑफ द क्वांटिटी ऑफ द टाइम इन सच वे द कर्व रिलेटेड टू वाट बिगिनिंग, जर परीक्षेमध्ये क्वेश्चन आला की लोकसंख्या वाढीचा जो ग्रोथ असतो तो कशा पद्धतीने असतो, तो एक्सपोनेन्शियल असतो, तुम्ही हे लक्षामध्ये ठेवून घ्या, ठीक आहे. चला पुढे जाऊ. तो हा ग्राफ जो आहे ग्राफ लक्षामध्ये ठेवा. तर तुम्हाला बर्थ रेट आणि डेथ रेट जर परीक्षेमध्ये असला काही येणार नाही आहे, पण तरी पण तुमच्या माहितीसाठी लक्षामध्ये ठेवून घ्या. तो बर्थ रेटला जे काय क्रूड बर्थ रेट पण म्हणतात, बर्थ रेट म्हणा किंवा क्रूड बर्थ रेट म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे, सेम टर्म असते. तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं मी तुम्हाला सांगून दिलं. क्रूड बर्थ रेट इज वॉट टोटल नंबर ऑफ द इव्हेंट ऑर काउंट डिवायडेड बाय मिड एअर, सेम आहे ते आपण कॅल्क्युलेट केलं. तो ज्याला कोणाला कॅल्क्युलेट करायची इच्छा असेल त्यांनी ते कॅल्क्युलेट करायचं बसायचं. आणि तुम्हाला मी हे सांगितलं होतं काय बरं का, तुम्हाला मी काय सांगितले, तुम्हाला मी हा कुठे चालला गेला यार कलर, हां. तर तुम्हाला काय सांगितलं होतं बरं मी, पुढचा पॉईंट आपला हेवाला मॅक्झिमम कॅरिंग कॅपॅसिटी कळाले तुम्हाला रे, कॅरिंग कॅपॅसिटी कळाली ना, मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल प्लेसेस ही आपण डिफिनेशन पण बघितली, तो कॅरिंग कॅपॅसिटी पण तुम्हाला कळून गेली. आता कॅरिंग कॅपॅसिटी, तो जर का समजा आपण कॅरिंग कॅपॅसिटी, जर पॉप्युलेशन एखाद्या जमातीची एखाद्या जातीची मासे असो का कोणीही असो, जर का एका जर तुम्ही कुठपर्यंत पोहोचले कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचले तर काय परिणाम होईल, एकतर अन्नाचा तुटवडा, पाण्याचा तुटवडा भासेल, अन्न वस्त्र निवारा, राईट का, तो अन्न वस्त्र निवारा या सगळ्यांचा तुम्हाला तुटवडा भासायला लागून जाणार आहे, बरोबर आहे, राईट. अजून काय काय होणार आहे बरं का, कॅपॅसिटीपर्यंत पोहोचलो आपण तर तो दिसायला भेटणार रोगराई पसणार आहे, हे प्रिडेशन काय आहे बघून घ्या, राईट. नंतर क्लायमेट कंडिशन पण खराब होताना दिसायला भेटणार आहे. तो कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत जर का एखादी जात जर का पोहोचली तर आपल्याला सगळ्या प्रकारचे वरच्याने हे सगळे दोघं प्रकारचे आपल्याला परिणाम दिसायला भेटत असतात. तर कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय तुम्हाला कळालेलं असणार आहे.
हे बघा इथे सांगितलं होतं कॅरिंग कॅपॅसिटीची लेवल ही आहे. इथं जर का पॉप्युलेशन असेल एकदम बढिया पद्धतीने चालली बात. परंतु जर का समजा पॉप्युलेशन कॅरिंग कॅपॅसिटीच्या वरती गेली रे गेली तर काय होणार आहे, कॅरिंग कॅपॅसिटीच्या वरती गेली रे गेली हे वाली बात. हे बघा कॅरिंग कॅपॅसिटीच्या वरती पॉप्युलेशन गेली तुम्हाला काय दिसायला भेटतं, हे बघा हे काय तुम्हाला तर कळालं, हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे काय विषय हा, राईट. हो ठीक आहे, चला पुढे जाऊ. सेम माशाबद्दल पण तेच होणार आहे, माशांच्या केसमध्ये पण तेच होणार आहे. वेन पॉप्युलेशन अप्रॉचिंग इट्स बघा वेन पॉप्युलेशन अप्रॉच इट कॅरिंग कॅपॅसिटी द रेट ऑफ इन्क्रीज इन द स्लो, तो रेट ऑफ इन्क्रीज स्लो अँड द बर्थ रेट इक्वल टू द डेथ रेट. लक्षात घ्या. मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बर्थ रेट इज इक्वल टू डेथ रेट जर का झाली तर याचा मिनिंग काय होतो रे, याचा मिनिंग काय होतो, बर्थ रेट इज इक्वल टू डेथ रेट असेल त्याचा मिनिंग काय होतो सांगा. कोणत्याही प्रकारची लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसायला भेटणार नाही. ठीक आहे, व कोणत्याही संख्या मग तुम्ही जेव्हा याच्यापर्यंत जातात ना पॉप्युलेशनपर्यंत, कुठे कॅपॅसिटी, तर कॅपॅसिटीपर्यंत पोहोचतात ना तर त्याच्यावरती वाढ नाही होणार, डायरेक्ट असं होईल, असा ग्राफ दिसायला भेटेल. मग त्याच्यानंतर ग्राफ कधी पण असा होईल, त्याचा एकतर ग्राफ खाली येताना दिसेल किंवा ग्राफ डायरेक्ट कॉन्स्टंट असं चालेल, त्याच्यावरती ग्राफ जातच नाही. आलं लक्षामध्ये. सो वेन द पॉप्युलेशन अप्रॉच टू द कॅरिंग कॅपॅसिटी द रेट ऑफ इन्क्रीज इन द युजली स्लो अँड बर्थ रेट इज इक्वल टू वाट डेथ रेटपर्यंत. अप्रॉचिंग म्हणतात, अप्रॉचिंग म्हणजे इथपर्यंतच म्हणतोय तुम्हाला. अॅक्रोचिंग याला टच करण्याच्या अगोदर तुम्ही याला टचच नाही करू शकत ॲक्च्युली, कारण की परिणाम लगेच दिसायला भेटून जात असतात. ठीक आहे, अशा पद्धतीची बात आहे. तो हा वाला पॉईंट होता ते वाला होतं याच्यामध्ये की 1650 नंतर डायरेक्ट आपण पॅरलल झालो वाय ॲक्सिसला. तो जो ग्राफ होता ना तो वाला, तो ग्राफमध्ये तर लक्षात घ्या. हे सगळी लोकसंख्येबद्दल दिले. काय म्हणले त्यांनी की 1850 आणि 1950 हा जो काही एक शतकाचा टाईम होता, याच्यामध्ये 2 बिलियनची राईट का पॉप्युलेशन डबल टू 2 बिलियन, राईट. 5 बिलियन मार्क्स रिचेस टू 1987, 6 बिलियनची काय 1999पर्यंत लोकसंख्या झाली बघा. तर 1950 पासून तर याच्यामध्ये 2 बिलियन एवढी लोकसंख्या दिसायला भेटते. पुढे बघा 5 बिलियन, 6 बिलियन, आणि आज जर का तुम्ही लोकसंख्या बघायला गेली पृथ्वीवरती तर 7.7 बिलियन, 7.7 बिलियन, ज्याला अब्ज म्हणतो मराठीमध्ये आपण, तर 7.7 अब्ज एवढी लोकसंख्या आपल्याला आज या टाईमला दिसायला भेटते. आणि भारताची लोकसंख्या जर बघायला गेला तर 125 बिलियन आपण म्हणतो, ॲक्च्युली त्याच्यापेक्षा पण जास्त असणार आहे. ठीक आहे, तो 125 बिलियन आपल्याला दिसायला भेटते. आता सगळ्यात महत्त्वाची टर्म जी आहे असते ती असते डेमोग्राफिक ट्रान्झिशन. सगळ्यांनी व्यवस्थित मन लावून लक्ष द्या. डेमोग्राफिक ट्रान्झिशन काय असतं, याला मराठीमध्ये म्हणतात लोकसंख्याचं याला ट्रान्झिशन म्हणजे काय, ट्रान्झिशनचं काय संक्रमण म्हणतो का आपण, लोकसंख्याचं काय म्हणतो आपण, याला संक्रमण. ठीक आहे, तो ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण मराठीत म्हणतात. ते जाऊ द्या. ट्रान्झिशन आपल्याला माहिती आहे ना, तुम्हाला मी हे शिकवलं होतं मी, बाउंड्री लेअर. तो बाउंड्री लेअर थिकनेसमध्ये तुम्हाला फ्लुइड मेकॅनिझम सांगितलं होतं मी. लॅमिनार लेअर असतो, नंतर तुम्हाला दिसायला भेटेल सेमी पोर्शन असतो, त्याच्यामधला ट्रान्झिशन पोर्शन असतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला टर्बुलन्स दिसायला भेटते. तो लॅमिनार, ट्रान्झिशन आणि असे फेज आपल्याला दिसायला भेटत असतात. मग सेम स्टोरी घडते की जेव्हा लोकसंख्या एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जात असते, जेव्हा लोकसंख्या, आता काय झालं बरं का, एखादं शहर आहे, पहिले 5 गाव राहत होते, आता 10 गाव झाले, आता 15 गाव झाले, 20 गाव झाले. हळूहळू लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली. तर लोकसंख्याचा एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाईल, दुसऱ्या फेजमधून तिसऱ्या फेजमध्ये जाईल, तिसऱ्या फेजमधून चौथ्या फेजमध्ये जाईल, चौथ्या फेजमधून 5व्या फेजमध्ये जाईल, आणि आता त्याच्यानंतर फेज काही बदलणार नाही. आता तिथलं डायरेक्ट कॉन्स्टंट होऊन जाईल. आपण बघितलं ना की जसं जसं तुम्ही कॅपॅसिटीला पोहोचताय तेव्हा जन्मदर पण आणि मृत्यूदर पण सारखा दिसायला भेटतो. आपण कॅरिंग कॅपॅसिटीला पोहोचतच नाही डायरेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीची स्टोरी आपल्याला दिसायला भेटून जात असते. तर आता डेमोग्राफिक ट्रान्झिशनचा मिनिंग काय होतोय, लोकसंख्यांचं संक्रमण, लोकसंख्येचं ट्रान्झिशन. एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये लोकसंख्येचं जी काही जाणं आहे त्याला म्हणतो आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन. आता डेमोग्राफिक ट्रान्झिशनचे आपल्याला किती 5 स्टेजेस शिकायचे आहेत. म्हणजे काय बरं का, आपण भारतची बात करूया. आता भारतला जर का समजा, इंडियाला जर का तुम्ही 1950 पासून जर का तुम्ही 2020 पर्यंत जर का ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लोकसंख्येमध्ये ट्रान्झिशन दिसायला भेटतं. ट्रान्झिशन कसं दिसायला भेटणार बरं का, 1950 ते 1970 लोकसंख्या काही ना काही तर वाढलेली असणार आहे ऑफकोर्स, राईट का. तो झपाट्याने लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला दिसायला भेटतो. तो एका लोकसंख्येचा दर होता, आता काहीतरी वेगळा लोकसंख्येचा दर झाला. तो एक लिमिट होतं. त्यामुळे आपल्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी असते. तो डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी कोणी शोधलेली आहे त्याची बात पण मी दिलेली आहे, आपण ते शिकून घेऊया. बघा, तो इथं आपल्याला जायचं, हे बघा, जी की डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. तो डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी जी काय ती कोणी मांडलेली आहे, ती WS थॉम्सन. तो WS जो काय आहे, WS थॉम्सन जी काय तुम्हाला 12वीच्या पुस्तकात त्याच्यावरती माहिती भेटणार आहे चांगल्या पद्धतीची. तो WS थॉम्सन जे काय, WS थॉम्सननी काय केले, हे WS थॉम्सननी लोकसंख्याचं संक्रमण थिअरी म्हणतात त्याला, सिद्धांत. तो त्याला आपण काय म्हणतो, डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तो डेमोग्राफिक ट्रान्झिशनचे त्याने 5 स्टेज सांगितले. म्हणजे एखादा देश आतापर्यंत, एखादा देश जो काही आहे, एखादा देश आतापर्यंत कशा पद्धतीने, कोणत्या स्टेजमध्ये, आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत हे सुद्धा आपल्याला कळून जायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत आपल्याला ते बघायचं आहे, आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत. तर त्याने जी ती थिअरी सांगितली त्याच्या थिअरीनुसार आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत आपण ते बघणार आहोत. मग आता कोणाला कोणता स्टेज म्हणावा ते आपण शिकणार आहोत. एकूण किती स्टेज बोललो मी तुम्हाला, 5.
ठीक आहे. तर बघा बरं का, तर पहिली जी काही स्टेज सगळ्यात महत्त्वाची बात जी आहे, मी तुम्हाला सांगितलं की डेमोग्राफिक ट्रान्झिशन, राईट. तो डेमोग्राफिक ट्रान्झिशन जी की आहे, कोणाला म्हणतो आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन? तो डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजे लोकसंख्येच्या एका फेजमधून दुसऱ्या फेजला जाण्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणतो. ती थिअरी W.S. थॉम्सननी मांडलेली आहे. मग मला काय दिसायला भेटत असतं बरं का, द थिअरी पोस्टुलेट दॅट हाऊ द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन चेंज व्हेन सोसायटी चेंज इन द रुरल ऑर अर्बन, राईट का. तेव्हा ग्रामीण भागापासून शहरीमध्ये जे रूपांतर होताना आपल्याला दिसायला भेटते ना, फेज चेंज झाली ना, ग्रामीणचं शहरीमध्ये झालं म्हणजे लोक फेज चेंज झाला, राईट की नाही. तो जो फेज चेंज होतो त्याला म्हणतो आपण व्हॉट, त्याला म्हणून देतो आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन. ठीक आहे. डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी डिवायडेड चेंजिंग सोसायटी. तो चेंजिंग सोसायटी, एखादी सोसायटी, एखादा शहर, एखादा देश, चेंजिंग सोसायटी और चेंजिंग द पॅटर्न ऑफ द पॉप्युलेशन ग्रोथ इन टू 5 स्टेज. तो 5 स्टेजमध्ये आपल्याला तो बदल जाणवायला दिसायला भेटतो. तर मग आता चालूला आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारचा बदल आहे, त्याच्यामुळे आपण काय बोलून देणार की आपण कोणत्या डेमोग्राफिक ट्रान्झिशनमध्ये आहोत, असा प्रश्न जर का विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला देता येणार आहे. ते उत्तर कशावरून देता येणार आहे, जे 5 स्टेज आहेत त्यांचा अभ्यास जर का असेल आपल्याला, जर का समजा कोणत्या स्टेजमध्ये काय घडते ते जर का आपल्या स्टेजमध्ये घडत असणार तर आपण म्हणणार की हे स्टेज असावी ती, बरोबर. अशा पद्धतीची बात असते. मग बघून घेऊया आता तो किती 5 स्टेजची मी बात करत होतो, 5 स्टेज इन द डेमोग्राफिक ट्रान्झिशन. ओके. तर मग 5 स्टेजेस जी काय डेमोग्राफिक ट्रान्झिशनचे ते कोणकोणते आहेत, एक बात आपण बघून घेणार आहोत. बघा, तो हाय बर्थ रेट अँड द, लक्षात घ्या, हाय बर्थ रेट अँड हाय डेथ रेट. मी तुम्हाला अगोदरच बोलतो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. पहिली ट्रान्झिशन हे जी काही असते त्याला नाव पण आहे, त्याचं नाव जे आहे इथे दिलेलं नाही, पण तुम्ही नावं लिहून घ्यायची. ठीक आहे. जो पहिला स्टेज आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशनचा, जो फर्स्ट स्टेज असतो त्याला नाव आहे प्री इंडस्ट्रियल फेज. काय आहे त्याला? प्री इंडस्ट्रियल फेज ऑर स्टेज. तो प्री इंडस्ट्रियल फेज ऑर स्टेज म्हणू शकतात. याला मराठीमध्ये पूर्व औद्योगिक टप्पा म्हणतात. ठीक आहे. तो पूर्व, ज्याला समजायला जरा प्रॉब्लेम होत असेल, पूर्व औद्योगिक टप्पा. सो पूर्व औद्योगिक टप्पा म्हणजे काय, इंडस्ट्रियलायझेशनची अगोदरची बातमी करतोय, राईट का. तो शहर जे काही आहे त्या शहरामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री वगैरे नाही आहे. आता आपण कुठे आहोत लक्षात घ्या, आपण अशा सिटी, शहर किंवा देशामध्ये आहोत की त्या ठिकाणी इंडस्ट्रियलचा काही संबंध नाही आहे. अशा टप्प्यामध्ये आपल्याला दिसायला भेटते. तर ती काय, आता बघा, तर तुम्ही इंडस्ट्रियलायझेशनच्या अगोदरची बात करत आहे, तिथे काय दिसायला भेटते, हाय बर्थ रेट अँड हाय डेथ रेट. बघा, बर्थ रेट पण हाय आहे आणि डेथ रेट पण हाय आहे, पण लक्षात घ्या हे दोघं रेट जे नाही ते इक्वल आहे. जन्मदर पण खूप जास्त आहे, मृत्यूदर पण खूप जास्त आहे, परंतु ह्या दोघं दर सारखा आहे. मग मला सांगा, मग मला एक बात सांगा, तुम्ही जी फर्स्ट स्टेज आहे याच्यामध्ये लोकसंख्या किती वाढणार? तुम्ही म्हणाल खूप कमी लोकसंख्या वाढणार, कारण की जेवढी जन्माला येते तेवढीच मरून जाते. जन्माला खूप जबरदस्त येते परंतु मरून बी तेवढीच जाते. तो फर्स्ट स्टेज जी की आहे, ज्याला म्हणतो आपण प्री इंडस्ट्रियल फेज, त्या प्री इंडस्ट्रियल फेजमध्ये काय घडून जाते, आपल्याला जी काही हे आहे वाढीचा दर, बर्थ रेट जो आहे तो पण हाय आहे आणि हाय आपल्याला डेथ रेट पण दिसायला भेटतो. बट, राईट का, बट या ठिकाणी काय, हे दोघं इक्वल आहे. हे दोघं रेट इक्वल असल्या कारणाने तुम्हाला जी पॉप्युलेशनमध्ये इन्क्रीज दिसायला भेटते ती खूप कमी दिसायला भेटत असते. मग बघा, याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण जाऊया. याच्याबद्दल डिटेलमध्ये जो मी फर्स्ट स्टेजचं नाव लिहून दिलं, तुम्ही लिहिलं कारण नाव रे, प्री इंडस्ट्रियल फेज, ज्याला मराठीत लिहायचं असेल पूर्व औद्योगिक टप्पा पण त्याला म्हणत असतो. याच्या डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आपण. काय प्रयत्न करायचा बघा, ही वाली बात आहे. तो आपण पूर्ण आता फर्स्ट स्टेजची आपण हे बघूया काय काय दिसायला भेटते. हाय बर्थ रेट अँड हाय डेथ रेट, द स्लो रेट ऑफ पॉप्युलेशन. आता मला सांगा, हा स्लो रेट ऑफ पॉप्युलेशन कधी होईल, जेव्हा हे दोघं रेट इक्वल असतील, बरोबर. मग तुम्हाला तेच सांगतोय की बर्थ रेट पण जास्त आहे आणि डेथ रेट पण जास्त आहे. सुरुवातीची बात इंडस्ट्रियलायझेशनच्या अगोदरची बात मी करतोय. ठीक आहे. तर तेव्हा जो काही आहे, तेव्हा तो एखादी कंट्री वगैरे कोणत्या फेजमध्ये आहे, कोणत्या स्टेजमध्ये आहे, तर ती डेमोग्राफिक ट्रान्झिशनच्या पहिल्या फेजमध्ये आहे असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर मग मला काय दिसायला भेटते बरं का, तर स्लो पॉप्युलेशन रेट असणारे, कारण की दोघं रेट सारखा आहे, लोकसंख्या वाढणार नाही ना. फॉर एक्झाम्पल आता त्यांनी उदाहरणं पण दिले बरं का. बघा काय, सो बर्थ रेट 35, बर्थ रेट किती आहे, 35 पर 1000. ठीक आहे. तो 1000 लोकसंख्या मागं 35 लोकसंख्या जन्माला येते, राईट का. एक संख्या लोकसंख्या मागं 35 जे काही आहेत ते जन्माला येतात, जीव जन्माला येतात. पुढे काय, डेथ रेट किती आहे, 34 पर 1000. मग तुम्हाला काय दिसायला भेटते की फक्त 1000 मागं तुम्हाला जर प्रश्न विचारला की सांगा आता वाढीचा दर किती, तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे की 1000 मागे 35 होते, पण हे येणारे होते, पण जाणारे 1000 मागे 34 आहेत. मग ॲक्च्युली पृथ्वीवर किती राहतोय, 1000 मागे एकच राहतोय. लक्षामध्ये. मग लोकसंख्या वाढीचा दर किती, खूप खूप कमी आहे. लोकसंख्या वाढीचा दर खूप कमी दिसायला भेटतोय. तुम्हाला कळतंय का काय चाललंय रे, फर्स्ट स्टेजमध्ये काय घडते, कळतंय का?
राईट का. तो आपण याला काय म्हणतो प्रिमिटिव्ह सोसायटी. तो सुरुवातीची ही सोसायटी अशा पद्धतीने दिसायला भेटते, प्रिमिटिव्ह सोसायटी आपण त्याला म्हणत असतो. शिक्षणाचा अभाव दिसायला भेटतोय, तो शिक्षण वगैरे काही नाही आहे, बरोबर आहे ना. ही बात कुठली करतोय मी, खूप जुन्या काळाची बात करत आहे. शिक्षणाचा अभाव आहे, राईट का. शिक्षणाचा अभाव आहे. तो एखादा देश जो काही आहे अगोदरची बात करते, आता नाही दिसायला भेटणार या अगोदरची. तो फर्स्ट मध्ये तो मला शिक्षणाचा अभाव दिसायला भेटतोय, प्रिमिटिव्ह सोसायटी म्हणून आपण बोलत असतो. आणि लोकसंख्या वाढीचा रेट खूप कमी असतो. हायर बर्थ रेट आहे, डेथ रेट पण खूप आहे, बट दोघं इक्वल दिसायला भेटतात. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला कमी दिसायला भेटत असतो. हाय डेथ रेट बिकॉज ऑफ द इपिडेमिक, लॅक ऑफ द मेडिकल फॅसिलिटी, व्हेरिएबल फूड सप्लाय. बरोबर आहे. तो आपल्याला काय दिसायला भेटत आहे की अन्न पुरवठा जो काय आहे तो व्यवस्थित होत नाही आहे, मेडिकलच्या फील्डमध्ये एवढं नॉलेज नाही आहे, नंतर स्किल नाही आहे, टेक्नॉलॉजी नाही आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी दिसायला भेटतात. म्हणून लोकसंख्या वाढीचा दर जो काय आहे तो खूप कमी दिसायला भेटतोय, राईट का. ही झाली स्टेज 1ची बात. याचं नाव काय म्हणतो बरं का मी, याला म्हणतात प्री इंडस्ट्रियल फेज. कळते का काय आहे प्री इंडस्ट्रियल फेज रे? प्री इंडस्ट्रियल फेज कळाली का? राईट. आता याच्याबद्दल जे काही आहे आपण पुस्तकामधली माहिती घेऊन घेऊ. कुठे हे वाली बघा. सो प्री इंडस्ट्रियल फेज, हार्श लिव्हिंग कंडिशन लीड्स टू दी हाय बर्थ रेट, राईट का, अँड हाय डेथ रेट, दस लिटल पॉप्युलेशन ग्रोथ. आणि तुम्हाला मी काय बोललो आहे, दोघांचे मिनिंग म्हणजे इक्वल आहेत ते लक्षात घ्या. त्यामुळे पॉप्युलेशनचा रेट जो आहे कमी. ठीक आहे. तर तुम्हाला पहिली डेमोग्राफिक ट्रान्झिशनमधली पहिली स्टेज कळाली की बाबा जुन्या काळाची बात आहे, 1700, 1800, 1600चा टायमिंग असावा, जो की एखादा देश जो काही आहे त्या देशापासून तिथून म्हणजे तुम्ही 1500 पासून जर का लोकसंख्या बघायला गेलात ना, मग तुम्हाला अशा स्टेज दिसायला भेटेल की 1500 पासून तर 1600 पर्यंत पहिल्या डेमोग्राफिक ट्रान्झिशनमध्ये आपण असणार, किंवा त्यानंतर 1600 पासून तर 1800 पर्यंत आपण दुसऱ्या स्टेजमध्ये असणार, 1800 पासून तर 1900 पर्यंत आपण तिसऱ्यामध्ये असणार, अशा पद्धतीची बात. आणि मग तो चौथ्या आणि पाचव्यापर्यंत पोहोचणार, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत पोहोचत आहे, तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचतात. तो पाचवा जो काही स्टेज आहे, पाचव्या स्टेज जेव्हा संपतो तेव्हा आपण कुठे पोहोचतो, कॅरिंग कॅपॅसिटीला पोहोचतो, असा त्याचा अर्थ होतो. तो बघा बरं. आता जायचं आपल्याला दुसऱ्या स्टेजकडे. तो सेकंड स्टेज काय असते बघा. द सेकंड स्टेज इज नथिंग बट दी व्हॉट, हाय बर्थ रेट अँड डिक्लाइनिंग द डेथ रेट. बर्थ रेट जास्त आहे, मग बर्थ रेट जास्त आहे आणि मृत्यूदर जो काही आहे त्याला मोर्टॅलिटी म्हणतो आपण, मृत्यूदर कमी आहे आणि नॅटॅलिटी जी काही जास्त आहे. आता काय दिसायला भेटणार बरं का, इथे काय दिसायला भेटेल, मी तुम्हाला जर का विचारला की जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर कमी आहे, लोकसंख्या वाढीमध्ये काय दिसायला भेटेल, पॉप्युलेशन इन्क्रीजबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा बरं. तर तुमचं काय म्हणणं असेल बरं का, मी जे काही प्रश्न विचारला तुम्हाला त्याचा, राईट का. मग मला पॉप्युलेशनमध्ये इन्क्रीज होताना दिसायला भेटणार आहे, बरोबर. तर सुरुवातीला जेव्हा पण आपण आता काय झालं, एका स्टेजमध्ये होतो, फर्स्ट स्टेजमध्ये, पण आपला जो भारत आहे तो फर्स्ट स्टेजमधून आता दुसऱ्या स्टेजमध्ये जातोय. दुसऱ्या स्टेजच्या सुरुवातीला आपल्याला काय दिसायला भेटते की लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे आणि मृत्यूदर जो काय आहे तो कमी आहे. तर सुरुवातीला आपल्याला लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसायला भेटत असते. परंतु दुसरी स्टेज जी आहे ती जशी संपत जाते ना, दुसरी स्टेज जशी संपायला येते ना, तेव्हा आपल्याला वेगळे परिणाम दिसायला भेटतात. काय परिणाम दिसायला भेटतात ते ब्रेक होतोय. बघा. आता आहे का बरं, आवाज येतोय का रे बघा, काय मानेल का झालं कडे, आवाज येतोय का रे. हां. तर लक्षात घ्या, दुसऱ्या स्टेजमध्ये आपण काय म्हणतोय, पहिल्या स्टेजमधून आपण शिरलो दुसऱ्या स्टेजमध्ये काय दिसायला भेटते मला, दुसऱ्या स्टेजच्या सुरुवातीला जो बर्थ रेट आहे तो खूप जास्त आहे आणि डिक्लाइनिंग रेट जो आहे ना खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटते, आपल्याला असं दिसायला भेटते. दुसऱ्याची बात करतोय मी, डिटेलमध्ये आपण जाऊया. तर दुसऱ्याची बात करतोय, डिटेलमध्ये गेलो, इथं आलो, हे बघा. सो हाय बर्थ रेट अँड डिक्लाइनिंग द डेथ रेट डस रॅपिड पॉप्युलेशन, बरोबर, रॅपिड पॉप्युलेशन दिसायला भेटणार आहे. अँड द बर्थ रेट, जसं की एक्झाम्पल पण सांगून दिले त्यांनी, काय जन्माला येत आहेत 1000 लोकसंख्या मागे 30 जे काय आहे जन्माला येत आहेत, आणि मरतात किती, 1000 मागे 15 मरतात. याचा अर्थ काय, जे पृथ्वीवरती उरलेले आहेत ते किती उरत आहेत, 1000 मागे 15, म्हणजे 1000 मागे 15 म्हणजे खूप झाले, 1000 मागे 15 म्हणजे खूप झाले. तो जन्मदर आपल्याला काय दिसायला भेटतोय, 1000 मागे 15 जे काही आहे 30 जन्माला आले, हा मृत्यूदर दिसायला भेटतोय. तो ओव्हरऑल पॉप्युलेशन ग्रोथ आपल्याला किती दिसायला भेटते, 15 पर 1000, म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर एकदम बढिया आहे, म्हणजे आहे बा. ठीक आहे. आता बघू पॉप्युलेशन एक्सप्लोजन इन अर्ली स्टेज, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, पहिल्या स्टेजमधून जेव्हा आपण दुसऱ्या स्टेजमध्ये शिरलो, तर दुसऱ्या स्टेजच्या स्टार्टिंगला काय होता, हाय ग्रोथ रेट होती आणि लो काय होती, डेथ रेट होती. एवढी बात आपण बघितली. परंतु दुसरा स्टेज जसा संपत जातोय, ॲट द व्हॉट, म्हणजे सुरुवातीला जे काही आहे जन्मदर खूप जबरदस्त एक्सप्लोजिव्ह म्हणले बघा, पॉप्युलेशन एक्सप्लोजिव्ह इन अर्ली स्टेज, जबरदस्त लोकसंख्या वाढीचा रेट आहे. बट व्हॉट, इम्प्रूव्हमेंट इन द, आणि कशामुळे घडते बरं का हे बघा, याची बात करून घेऊ. सो इम्प्रूव्हमेंट, मला सांगा ही लोकसंख्या वाढीचा दर का वाढत असावा, तुम्ही काय म्हणणार की हेल्थ फॅसिलिटी प्रोव्हाइड झाल्या असतील, सॅनिटेशनबद्दल, टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय दिसायला भेटते, आता डेव्हलपमेंट झाल्यामुळे तो इम्प्रूव्हमेंट झाला. एज्युकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झालं, टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालं, सॅनिटेशन और हेल्थ फॅसिलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्या कारणानं दुसरी स्टेजमध्ये आपल्याला पहिल्या सुरुवातीला खूप झपाट्याने वाढ होताना दिसायला भेटत असते मृत्यूदरपेक्षा. ठीक आहे. बट
मी तुम्हाला काय बोललो, दुसऱ्या स्टेजचा जेव्हा संपत होतोय मीन्स वॉट, पहिल्या स्टेजमधून आपण दुसऱ्या स्टेजमध्ये येतोय एंडला, राईट का. या ठिकाणी काय स्टोरी घडते, ॲट अ लेटर पार्ट ऑफ दी स्टेज, जो लास्ट पार्ट जो काय लेटर पार्ट ऑफ दी स्टेज, बर्थ रेट डिक्लाइन, जो बर्थ रेट आहे आपला, बर्थ रेट बर्थ रेट काय आहे तो आपल्याला काय दिसायला भेटतो, आता बर्थ रेट जो आहे तो डिक्लाइन होताना, म्हणजे एंडला बर्थ रेट जो आहे ना तो कमी होताना दिसायला भेटतो, आणि बर्थ रेट जे कमी होतोय सेम टाईमला डेथ रेट पण कमी होतोय, बरोबर आहे. मग ॲट द एंड सेकंड स्टेजच्या एंडला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, बर्थ रेट पण कमी होतोय पण त्याच्यासोबत डेथ रेट पण कमी होतोय, त्यामुळे दोघांचा डिफरन्स जर बघायला गेला ना, लोकसंख्या वाढीचा दर पण तेवढाच असतो जो सुरुवातीला आहे. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल उदाहरण दिले बघा. आता काय होतं बरं का, मला दिसायला भेटतोय की 1000 मागे 25, आता एंड इथली बात करतोय की 1000 मागे 25च लोक जन्माला आले. अगोदर किती आले होते, 1000 मागे किती आले ते बरं का, 30 आले होते. आता एंडला किती येतात ते 1000 मागे 25च येत आहे. म्हणजे एवढी बात तर पक्की झाली की जन्मदर कमी झाला एंडला, राईट का. परंतु मृत्यूदर बघा, मृत्यूदर पण कमी झाला. ॲक्च्युली किती होता वरती, इथे जर बघायला गेला तिथे किती होता, मृत्यूदर 15 होता, आता 12 झाला. म्हणजे जन्मदर बी कमी झाला आणि मृत्यूदर पण आपल्याला कमी होताना दिसायला भेटतोय. त्यामुळे ओव्हरऑल जर पॉप्युलेशन बघितली तर ओव्हरऑल पॉप्युलेशन हायच आहे. तरी सुद्धा ओव्हरऑल पॉप्युलेशन काय आहे दिसायला भेटते, हायच आहे. कारण की हे कमी झालं ते पण कमी झालं, ओव्हरऑल पॉप्युलेशन काय हायच आहे. सो दॅट ओव्हरऑल पॉप्युलेशन ग्रोथ रिमेन हायच असणार आहे ना. फरक काय पडला, इकडचं काय कमी झालं, दोघं कमी झाले, तर त्यामुळे जे की ओव्हरऑल पॉप्युलेशन आहे सेम आपल्याला हाय दिसायला भेटत असते. तर दुसऱ्या याच्यामध्ये काय बघा पुढे काय, लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट अ बर्थ कीप इम्प्रूव्हिंग. तो लाईफ एक्सपेक्टन्सी जी काही आहे ॲट अ बर्थ कीप इम्प्रूव्हिंग मीन्स वॉट, तुम्हाला दिसायला भेटणार की लोकांची जी की वयोमर्यादा असते ती वयोमर्यादा आपल्याला एक 65, 70, 75 या टायमिंगपर्यंत लोकांची जी काही आहे आपल्याला वयोमर्यादा दिसायला भेटत असते. तो लाईफ एक्सपेक्टन्सी जी काय आहे ती 70, 75, 80 पर्यंत चालली जाते. चांगल्या पद्धतीची लाईफ एक्सपेक्टन्सी आपल्याला दिसायला भेटत असते, इम्प्रूव्ह होऊन जाते. म्हणजे काय 70, 75 इनफ झालं, ठीक आहे. पुढे डेव्हलपिंग द कंट्री. मग आता या असा जो हा प्रकार तुम्हाला दिसायला भेटतो आहे दुसऱ्या स्टेजमध्ये सेकंड स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये जे की आपल्या डेमोग्राफिकचे जे की ट्रान्झिशनचा जो दुसरा स्टेज सांगतोय, याच्यामध्ये कोणकोणते देश येऊ शकतात बरं का. याच्यामध्ये देश येतात कोणते, विकसनशील डेव्हलपिंग कंट्री. तर जे डेव्हलपिंग कंट्री आहेत आपल्या, त्या डेव्हलपिंग कंट्री आपल्याला दिसायला भेटत असतात, ते ज्याला आपण म्हणतो विकसनशील देश. तर विकसनशील देश कोणते आहेत बरं का. मग आता विकसनशील देश कोणकोणते आहेत तर तुम्हाला दिसायला भेटतील भारत, पाकिस्तान, चायना, राईट की नाही. भारत झाला, पाकिस्तान झाला, चायना झाला, हे आपले जे आजूबाजूचे जेवढे थोडेफार देश आहेत नावं घेतलीत मी तर बघा काय काय बरं का. तो पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, राईट, मलेशिया, राईट. नंतर तुम्हाला जे की विकसनशील देश आहेत यांच्यामध्ये हा जो काही हा स्टेज आहे हा आपल्याला दिसायला भेटत असतो. ॲक्च्युली आता आपण सेकंड स्टेजमध्ये असणार, आपण जे काही आहे सेकंड स्टेजमध्ये. म्हणजे आता जर तुम्ही बघायला गेलं तर आपण सेकंड स्टेजमध्ये आहोत असं त्याचं मिनिंग होत असेल. मी पुढे लिहिले त्याच्यामध्ये बी कळेल तुम्हाला बात, ठीक आहे. तो डेव्हलपिंग कंट्री लाईक द इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया ETC कन्सिडर इन दिस कॅटेगरी. तर तुम्हाला जर का कोणी विचारलं की बाबा आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय, तर आपण जे काय आहे आपण लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येत आहोत. याच्याबद्दल माहिती आपल्या पुस्तकातून घेऊन घेऊ. चला बघा बरं आता कुठे ते दुसरा कुठे आला. हां, तो दुसरा जो काय आहे त्याला आपण ट्रान्झिशन फेज म्हणतो. दुसरा जो स्टेज आता जी माहिती बघितली ना त्याचं नाव लक्षात घेऊन घ्या, त्याला आपण ट्रान्झिशन फेज म्हणतो. कोपऱ्यामध्ये लिहून घ्या. याच्यामध्ये काय घडते बरं का, इंडस्ट्रियलायझेशन तुम्हाला फूड प्रोडक्शन इन्क्रीज होताना दिसेल, कंपन्या वाढत आहेत, फूड प्रोडक्शन वगैरे वाढत आहेत, लोकांचं कौशल्य वाढतं आहे, शिक्षणामध्ये बदल होताना दिसायला भेटतोय. त्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. बघा भारत होता त्याच्यासोबत दुसरी नाव पण दिसायला भेटतं आहे, बोलिव्हिया आहे, सौदी अरेबिया आहे. हे सगळे जे काही हे देशांची नावं पण तुमच्या याच्यात लिहून घ्यायची. तर अगोदरची इंडिया वगैरे त्याच्यासोबत एक्स्ट्राची नावं हे पण आपल्याला दिसायला भेटतं. तर दुसऱ्या स्टेजमध्ये देखील लोकसंख्या आहे दिसायला भेटतो आपल्याला संक्रमण. आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत असं विचारल्या कंडिशनला तर आपण दुसऱ्या स्टेजमध्ये अवघड आहे का बरं का. कारण की या ठिकाणी आपल्याला काय दिसायला भेटते, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तो रेट दिसायला भेटत असतो, ठीक आहे. आपण तिसऱ्या रेटबद्दल माहिती घेऊया. तिसरा रेट कोणता आहे बरं का. आता तो थर्ड स्टेज जो काय आहे थर्ड स्टेज इथपर्यंत आता बघू आपण. थर्ड स्टेज जो काही आहे हा वाला थर्ड स्टेज आहे. तर त्याला थर्ड स्टेजमध्ये काय दिसायला भेटते बरं का. मला थर्ड स्टेजचं नाव मी तुम्हाला सांगून देत असतो. थर्ड स्टेजचं नाव आहे इंडस्ट्रियल फेज. तो थर्ड स्टेजला आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल फेज. आता इंडस्ट्रियल फेजमध्ये नेमकं झालं आहे ते काय झालं आहे, तिथं चित्र पण दिलं आहे बघा. बाप नुसता इंडस्ट्री मोकार इंडस्ट्री दिसायला भेटते. ॲक्च्युली तुम्ही म्हणणार की आपण ॲक्च्युली थर्ड स्टेजमध्ये आहोत की काय, म्हणू पण शकता, सांगता पण येत नाही. कारण की एवढ्या कंपन्या आपल्या आजूबाजूला दिसायला भेटत असतात. तर त्याच्यामुळे घडते काय ते आपण शिकणार आहोत. आता बघा आपण थर्ड स्टेजची बात घेणार आहोत की थर्ड स्टेजमध्ये एखादा देश आहे हे कधी म्हटलं जातं ही इथून कळणार. आता बघा एखादा देश एखादी एरिया हा थर्ड स्टेजमध्ये आहे हे कशावरून कळलं जातं, द डिक्लाइन बर्थ रेट मीन्स वॉट. तर तुम्हाला दिसायला भेटणार आहे
की जो की बर्थ रेट आहे जन्मदर तो तुम्हाला कमी दिसायला भेटतोय अँड लो डेथ रेट राईट दस डिक्लाइन ग्रोथ रेट पॉप्युलेशन म्हणजे मला काय दिसायला भेटतोय बरं का जो की थर्ड स्टेजमध्ये आहे थर्ड स्टेजमध्ये लोकसंख्याचं वाढ नाही होते लोकसंख्येची वाढ नव्हते लोकसंख्येची घट दिसायला भेटते मला लक्षात घ्या ज्या एरियामध्ये किंवा देशामध्ये लोकसंख्येची घट होताना आपल्याला दिसायला भेटते तो कोणत्या झोनमध्ये गेला तो कोणत्या स्टेजमध्ये गेला तो गेला आपल्या डेमोग्राफिक ट्रान्झिशनच्या तिसऱ्या स्टेजमध्ये लक्षात आली बात तुमच्या तो लक्षात घ्या डेमोग्राफिक ट्रान्झिशनच्या तिसऱ्या याच्यामध्ये मीच वाट त्याला काय म्हणतो आपण इंडस्ट्रियल स्टेज ठीक आहे तो इंडस्ट्रियल स्टेज आपण कोणाला म्हणतो ती बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या डिक्लाइनिंग बर्थ रेट अँड लो रेट ठीक आहे तो डिक्लाइनिंग बर्थ रेट जो की जन्मदर आहे तो पण कमी आहे राईट का लो डेथ रेट आता तुम्ही म्हणणार की जन्मदर पण कमी आहे मृत्यूदर पण कमी आहे हो ठीक आहे परंतु चान्सेस काय आहेत की मृत्यूदर जास्त असावा मृत्यूदर जास्त असेल जन्मदरपेक्षा त्यामुळे लोकसंख्यामध्ये वाढणी होते घट होताना आपल्याला दिसायला भेटत आहे ठीक आहे सो व्हॉट डिक्लाइनिंग द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन पॉईंट कळतोय का तुम्हाला रे हा जो तिसरा जो फेज आहे इंडस्ट्रियल फेज हा तुम्हाला कळतोय का काय चाललं आहे याच्यात राईट सो देअरफॉर आता ॲक्च्युली ते काय म्हणलं आहे पॉप्युलेशन ग्रोथ इज व्हेरी स्लो ॲक्च्युली व्हेरी स्लो म्हणता येईल किंवा आपण काय म्हणणार आहे व्हेरी स्लो किंवा आता इथं बघा इथं तुम्हाला काय सांगितलं डिक्लाइन द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन तो ठीक आहे तो आपल्या देखील लोकसंख्याचा जो दर दिसायला भेटतो तो खूप कमी दिसायला भेटतोय किंवा उलटा दिसायला भेटतो डायरेक्ट उलटा दिसायला भेटतोय तो एक थर्ड फेजमध्ये दिसायला भेटते ही बात असोसिएटेड विथ द इंडस्ट्रियलायझेशन अर्बनायझेशन डिले मॅरेज हे बघा डिले मॅरेज म्हणजे काय बरं का आता आपल्यासारखे आपण शिकतोय नोकरी लागत नाही आहे 25 26 30 वर्षाच्या पोरी झाल्या तरी पण लग्न नाही करते तर त्यामुळे काय होणार आहे लोकसंख्या जो काही दर आहे लोकसंख्या वाढीचा दर तो आपल्याला कमी दिसायला भेटतो तो डिले मॅरेज सुद्धा एक रिझन होऊन जाते याच्यामध्ये तो इंडस्ट्रियलायझेशन अर्बनायझेशन डिले मॅरेज और न्यूक्लिअर फॅमिलीचा मिनिंग काय होतो रे न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे गर्दी का ठीक आहे तो अशा पद्धतीची जी काय हे कारण झालेत हे कारण कशाचे झालेत बरं का थर्ड स्टेजमध्ये तर थर्ड स्टेजमध्ये ॲक्च्युली घडतं काय याची बात मी तुम्हाला सांगितली लोकसंख्या वाढीचा दर किती असतो काय असतो याच्याबद्दल आपण डिस्कशन करत आहोत तो फर्दर इम्प्रूव्हमेंट इन द हेल्थ फॅसिलिटी सॅनिटेशन टेक्नॉलॉजी एज्युकेशन सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी दिसायला भेटते शिक्षणाबाबतीमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही झालेला आहे शिक्षण पण व्यवस्थित आहे टेक्नॉलॉजी वगैरे सगळ्या नेमकं आहेत परंतु दुसऱ्या कारणास्तव लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला काय दिसायला भेटतोय एकतर खूप कमी किंवा डायरेक्ट निगेटिव्ह दिसायला भेटत असतो ते याच्यामुळे आणि त्याचे कारण सांगितले इंडस्ट्रियलायझेशन झाला अर्बनायझेशन झाला डिले मॅरेज झाले न्यूक्लिअर फॅमिली झाले दिस आर रिझन टू व्हॉट तो हे तिसऱ्या स्टेजसाठी हे रिझन आपल्याला दिसायला भेटत असतात ठीक आहे तिसऱ्या स्टेजमध्ये पुस्तकामध्ये काय माहिती दिली त्याच्याबद्दल आपण बघून घेऊया तो तिसऱ्या स्टेजमध्ये जर तुम्ही माहिती घ्यायला गेला तर तिथं दिसायला भेटते इंडस्ट्रियल फेज तो इंडस्ट्रियल फेज इंडस्ट्रियलायझेशन इज अ वाईड स्प्रेड द बर्थ रेट ड्रॉप्स अँड द डेथ रेट ऑल्सो डिक्रीज द रिझन फॉर द कन्वर्ज ऑफ द बेटर ॲक्सेस बर्थ कंट्रोल डिक्लाइन इन द बघा इनफंटॅट मोर्टॅलिटी रेट इन्क्रीज द जॉब अपॉर्च्युनिटी फॉर वुमन बघा हे बघा रे राईट अँड इन्क्रीज द इन्व्हेस्टमेंट इन द बेसिक एज्युकेशन फॉर चिल्ड्रेन अँड सोशल चेंज मोस्ट डेव्हलपमेंट कंट्री आर नाऊ इन दिस थर्ड स्टेज तर जेवढे डेव्हलप्ड कंट्री तुम्हाला क्वेश्चन विचारतील मी आता सांगून देतो बघा जे डेव्हलपिंग कंट्री आहे जे डेव्हलपिंग याच्यावरती क्वेश्चन आहे बरं मी सांगतो आता जे डेव्हलपिंग कंट्री असतात ते मोस्टली सेकंड स्टेजमध्ये दिसायला भेटतात या टाईमला राईट का आणि जे डेव्हलप्ड कंट्री म्हणजे काय अमेरिका ही डेव्हलप्ड कंट्री आहे राईट की नाही तो अमेरिका विकसित देश आहे त्या विकसित देशामध्ये काय दिसायला भेटत असते स्त्रियासुद्धा खूप साऱ्या नोकऱ्या करताना दिसायला भेटतात त्यामुळे ते लेट काय करतात ते तो लेट जे आहे ते लग्न वगैरे करतात त्यामुळे जी फर्टिलिटी वगैरे ते मेन्शन केलं आहे त्याची बात घडून जाते त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर एवढा दिसायला भेटत नाही खूप कमी दिसायला भेटत असतो तो लक्षात घ्या का डेव्हलप्ड कंट्री जे काय आहे त्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये घडते काय ती बात लक्षात ठेवा त्याच्यामध्ये थर्ड स्टेज जी आहे ती आपली डेमोग्राफिक ट्रान्झिशनमध्ये थर्ड स्टेजमध्ये आढळतो आपला कोण तो इंडस्ट्रियल फेजमध्ये कोण आढळते डेव्हलप्ड कंट्री नाऊ इन दिस थर्ड स्टेज दिस कॅरेक्टरिस्टिक बाय सडन डिक्लाइन बर्थ रेट अँड डेथ रेट चायना और इंडोनेशिया ॲक्च्युली याच्यामध्ये कोण येत आहे चायना आणि इंडोनेशिया आता तुम्ही म्हणाल की चायना जो काही डेव्हलप्ड कंट्री आहे का चायना डेव्हलप्ड कंट्री नाही आहे डेव्हलपिंग कंट्री आहे इंडोनेशिया असू शकतो परंतु इथं मेन्शन केले की मोस्टली डेव्हलप्ड कंट्री याच्यामध्ये येत असतात तर डेव्हलप कंट्रीचे नावं जर का घेऊन घेतले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको लक्षामध्ये ठेवायला पाहिजे तुम्ही ठीक आहे तो इथं दिलेलं आहे बरं का कॅरेक्टरिस्टिक बाय सडन डिक्लाइन द बर्थ रेट अँड डेथ रेट तो चायना आणि इंडोनेशियाचं एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिले तेवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या आता आपण चौथ्या स्टेजबद्दल बात बघूया 4 स्टेज आहे पुस्तकात 4 दिलेले आहेत पण आपण 5 बघत आहोत बघा आता काय बात दिसायला भेटते चौथा जो आहे लो बर्थ रेट अँड द लो डेथ रेट अगोदर का आता डिक्लाइनिंग बर्थ रेट अँड लो डेथ रेट सेमच होतं सेम स्टोरीचं दिसायला भेटते काय बरं का त्याच्याबद्दल बघूया तर चौथ्या स्टेजबद्दल आपण बात बघणार आहोत 3-4 पॉईंट आहेत बघून घेऊ पटापट
ठीक आहे. बघा बरं का, सो लो बर्थ रेट अँड द लो डेथ रेट, सो स्लो पॉप्युलेशन ग्रोथ. तो पॉप्युलेशन ग्रोथ पण आपल्याला कमी दिसायला भेटते. बरोबर आहे. जशी जशी आता तुम्ही चाललेत कुठे, आपण जे काही आहे आपण चाललोय पार लोकसंख्या वाढीमध्ये. लक्षात आहे का, आपण अप्रोच करतोय. आपण आता जशी जशी स्टेज वाढत असते, लक्षात घ्या पॉईंट, जशी जशी स्टेज वाढणार वी अप्रोच टू दी कॅरिंग कॅपॅसिटी. आपण कॅरिंग कॅपॅसिटीला अप्रोच करणार. आणि जर तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटीला अप्रोच केलं तर काय होणार आहे, जो काही रेट आहे, कशाचा रेट, बर्थ रेट आणि डेथ रेट, हा रेट ते एकदम कॉन्स्टंट होताना दिसायला भेटणार, किंवा अशी काहीतरी घटना आपल्याला दिसायला भेटून जाणार आहे. किंवा लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो खूप कमी दिसायला भेटणार आहे. तो स्लो पॉप्युलेशन ग्रोथ आपल्याला दिसायला भेटत असते चौथ्या स्टेजमध्ये. सो लो बर्थ रेट अँड द डेथ रेट, देअर फॉर द स्लो पॉप्युलेशन ग्रोथ आपल्याला दिसायला भेटत असते. पुढची बात काय, फीचर हायली इंडस्ट्रियल कंट्री. बरोबर आहे. आता चाललोय ना आपण, पुढे चाललोय, तो आपल्याला काय दिसायला भेटणार आहे की पूर्ण इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे अख्ख्या ह्याच्यामध्ये. तुम्ही स्टोऱ्या ऐकत असणार, त्याच्यामध्ये ॲनिमेशनच्या स्टोरी आपण बघत असतो की झाडं नाही आहे, झाडाच्या ऐवजी काय राहिलं आता, सगळ्या बिल्डिंगा काय, कंपन्या काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला भेटतात. असली ही बात तिथं दिसायला भेटते, राईट का. व्हेरी हाय टेक्नॉलॉजी, हाय स्टँडर्ड ऑफ द लिव्हिंग, लिटरेसी, हाय डिग्री ऑफ द स्पेशलायझेशन. जेवढा माणूस जास्त शिकतोय तर तेवढा माणूस बघा काय उद्योग करतोय, अशा पद्धतीची बात तिथे दिसायला भेटते. USA आहे, सिंगापूर आहे, कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे. लक्षात घ्या, तर जशी जशी स्टेज जास्त वरती चाललेली आहे तिथे मग आपल्याला डेव्हलप्ड कंट्री दिसायला भेटत असते. ठीक आहे. तो ही वाली बात जी आहे तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या. आता याचं नाव काय बरं का, या जो की चौथी जी की स्टेज आहे, हिचं नाव तुम्हाला दिसायला भेटत असतं, इथे दिले. याचं नाव जे आहे पोस्ट इंडस्ट्रियलायझेशन. तर पोस्ट इंडस्ट्रियल फेज, पूर्ण कंपन्या, राईट का. द बर्थ रेट डिक्लाइन इवन फर्दर इक्वलिंग द डेथ रेट, दज रिचिंग द स्टेबल पॉप्युलेशन ग्रोथ. हे जो काही ना ॲक्च्युली हा जो काही ना हवाला पोस्ट इंडस्ट्रियल, हा लास्टवाला आहे 5वा, याचं नाव नाही. तर तुम्ही फक्त स्टेज 4ला काय लिहा, स्टेज 4च राहू द्या. जी मी आता बात केली ना ती स्टेज 4च राहू द्या, कारण की ही जे काही 4चा आकडा आहे ना, हा स्टेज 5 आहे. ठीक आहे, हा स्टेज 5 आहे. ठीक आहे. तर मी स्टेज 4बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे, तुमच्याकडे नोट्स आहे, व्यवस्थित शांततेत लिहून घ्यायच्या बाता. ठीक आहे. तर बघा बरं पुढची बात काय दिसायला भेटते आता लास्ट, बर्थ रेट अँड डेथ रेट व्हेरी लो. दोघं बर्थ रेट आणि डेथ रेट लो आहे, ऑलमोस्ट इक्वल, दोघं इक्वल दिसायला भेटतात. त्यामुळे काय दिसायला भेटेल, तर पॉप्युलेशन ग्रोथ इज 0. पॉप्युलेशन वाढणारच नाही, राईट की नाही. तो आपण पार गेलो आता इथपर्यंत. ते पुढे काय दिसायला भेटते, फीचर हायली इंडस्ट्रियल कंट्री, एजिंग पॉप्युलेशन, एव्हरी रिड्युसिंग वर्किंग पॉप्युलेशन, राईट का. तो एजिंग पॉप्युलेशन जास्त दिसायला भेटतील, एव्हरी रिड्युसिंग वर्किंग पॉप्युलेशन, फेसिंग प्रॉब्लेम ऑफ द वर्कफोर्स. नंतर इकॉनॉमिकल ग्रोथ मे बिकॉज ऑफ द स्टॅग्नेट. तो आता हा जो काही 5वा पॉईंट आहे, ॲक्च्युली 5वी स्टेज, ज्याची माहिती आपल्याला पुस्तकात चांगल्या पण दिसायला भेटेल. आपण तिकडे जाऊया. तो 5व्या स्टेजचं नाव जे काय आहे त्याला म्हणतो आपण काय, त्याला म्हणून देतो आपण 5व्या स्टेजला. शेवटची स्टेज दिसायला भेटते काय, द बर्थ रेट डिक्लाइन इवन फर्दर अँड इक्वलिंग द ब्रेथ. आलं का. तर दोघं जे काय आपल्याला इक्वल, बर्थ रेट अँड द डेथ रेट आर इक्वल, दोघं दिसायला भेटत आहे. स्टेबल पॉप्युलेशन ग्रोथ दिसायला भेटते, पॉप्युलेशन 0, ग्रोथ काय 0. मोस्ट युरोपियन कंट्री जी काय या कॅटेगरीमध्ये येत असतात. तो 5व्या स्टेजमध्ये ही कंट्री आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. बोला, कळाला का रे. तर थोडंच माहिती आहे, मी तुम्हाला तरी जास्त गोष्टी समजून सांगण्यासाठी मी ते हे काढून ठेवलेत मध्ये. तर सांगा बरं, इथपर्यंत तुम्हाला कळाली का बात. ठीक आहे, आपण पुढे जाऊ आता.